अतिथी, ज्येष्ठ रंगकर्मी, कलावंत, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुहासताई जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं आणि इतर सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. इंद्रधनु रंगोत्सव 2024 आणि इंद्रधनु गौरव सोहळ्याच्या या उद्घाटन प्रसंगी मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं आणि प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत करते. 24 वर्ष अभिमानाची, 24 वर्ष कर्तृत्वाची, 24 वर्ष समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं आपण, म्हणून काहीतरी देण्याची, मात्र त्यातनंच नवी उमेद जगवण्याची, नवीन प्रोत्साहन देण्याची आणि नवीन व्यक्तिमत्वांना पंख देण्याची असं आपण म्हणूया. कारण या सर्व पुरस्कारांना, इंद्रधनु या संस्थेमार्फत जे पुरस्कार दिले जातात, युवोन्मेष पुरस्कार, सुधीर फडके संगीत युवोन्मेष पुरस्कार आणि ठाणे मानबिंदू पुरस्कार, या 3 पुरस्कारांचं हे 24वं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी 25 वर्ष इंद्रधनु ही संस्था या पुरस्कारांच्या माध्यमातून गाठणार आहे. हे विशेष आहे. या कार्यक्रमाची, सोहळ्याची सुरुवात करताना आपण गणरायाच्या आशीर्वादांनी आणि गणरायाच्या वंदनांनी या कार्यक्रमाची सुरुवात करूया. रंगभूमीवरची अशी ही प्रख्यात आणि प्रतिष्ठित नांदी ऐकली की फक्त रसिकांनाच भरून येत नाही, कलाकारांनाच भरून येत नाही, तर व्यासपीठाला सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळते, रंगभूमीला सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा देण्याचं काम कित्येक वर्ष चालू आहे. इंद्रधनु अशा संस्था, अनेक वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण पुन्हा पुन्हा अशा कलाकारांना एक नवीन उमेद देतो. पुन्हा पुन्हा समाजातल्या अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना किंवा भविष्यामध्ये ज्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होणार आहेत त्यांना आपण पुन्हा एकदा
ऊर्जा देतो ती पुरस्कारांच्या माध्यमातून. म्हणून पुरस्कार हा फक्त देण्यापुरता नसतो, तर त्यांना एक नवीन उमेद देण्यासाठी, जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक नवीन इच्छा त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी हे पुरस्कार असतात. आणि इंद्रधनुचं हे 24वे वर्ष, अर्थात 24 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्वमय व्यक्तिमत्वांना साजरा करण्याची, असं आपण म्हणूया. एखादं शहर त्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि कलात्मक जडणघडणींनी समृद्ध होत असतं. मात्र अशीही काही शहरं असतात, त्या शहरातली मंडळी आपल्या शहरालाच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांना एकत्र बांधण्यासाठी कार्यरत होतात. ठाण्यातल्या अशा काही व्यक्तींनी 1987च्या दरम्यान हा पुढाकार घेतला आणि उभी राहिली सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांचा अमृतधनु ठाणेकरांवर बरसवणारी इंद्रधनु ही प्रयोगशील संस्था. तलावांचं शहर असलेल्या ठाण्यात इंद्रधनुंनी चक्क मनोरंजनाची नौकाच उभारली हो. कला, साहित्य, सामाजिक या क्षेत्रातल्या अनेक प्रख्यात कार्यक्रमांचं मूळ उगमस्थान म्हणजे इंद्रधनु. अनेक साहित्यकारांना एकाच रंगमंचावर घेऊन येऊन त्यांच्याशी गप्पा आणि ओघाने येणारी गाणी असा आगळावेगळा उपक्रम इंद्रधनुंनी यशस्वीरित्या पार पाडला. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा सांगीतिक जीवनपट उलगडून दाखवणारा वसंत रंग, तर पंडित कुमार गंधर्व यांचा मला उमगलेले कुमार गंधर्व या कार्यक्रमांचा श्रीगणेशा इंद्रधनुच्याच व्यासपीठावर प्रथमतः झाला. प्रख्यात संगीतकार, गायक श्रीधरजी फडके आज कार्यक्रमात उपस्थित आहेत ते, आणि त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया. त्यांच्या फिटे अंधाराचे जाळे हा अत्यंत गाजलेला कार्यक्रम, या कार्यक्रमाला प्रथम व्यासपीठ सुद्धा इंद्रधनुंनीच मिळवून दिलं, हो ना श्रीधरजी? पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर वैद्य यांचा अमृताचा घनू, संगीतकार अशोक पत्की यांचा सप्तसूर माझे हे कार्यक्रम देखील इंद्रधनुच्या रंगमंचावरच प्रथम झळकले. काही आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांची पर्वणी इंद्रधनुमुळे ठाणेकरांना मिळाली. यामध्ये अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनातला 40 ते 50 वादकांच्या ताफ्यासह रंगलेला स्वररंग हा कार्यक्रम, मराठी रंगभूमीवरील विनोदाची वाटचाल विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाने सज्ज झालेला कार्यक्रम केवळ इंद्रधनुसाठी आखला गेला आणि साजरा केला गेला. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक आगळा वेगळा कार्यक्रम रसिकांना इंद्रधनुंनीच बहाल केला. पद्मविभूषण आशाताई भोसले, पद्मश्री परेश रावल आणि पद्मश्री पद्मभूषण नसिरुद्दीन शाह अशा अनेक दिग्गजांची प्रकट मुलाखतही ठाणेकरांनी अनुभवली, ती इंद्रधनुच्याच रंगमंचावरनं आणि इंद्रधनुच्याच माध्यमातनं. इंद्रधनुचे हे रंगाविष्कार कायमच आनंद देत राहणारच आहेत आपल्याला. त्यातलं एक मानाचं पान म्हणजे रंगोत्सव 2024 आणि अर्थात हा गौरव सोहळा. याबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा इंद्रधनुंनी एक वेगळी वाटचाल केलेली आहे. ठाणे दर्पण या नावाने ठाणे शहर दर्शक सूची सुद्धा त्यांनी निर्माण केली. तर वेगवेगळ्या क्षेत्रात, सांस्कृतिक असेल, कलात्मक असेल, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात चौफेर आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडणाऱ्या आणि ठाणेकरांना एकत्र घेऊन जाताना फक्त ठाण्यातच नाही तर या क्षेत्रातल्या सगळ्याच दिग्गज व्यक्तिमत्वांना ठाणेकरांना भेटवून घेण्यासाठी व्यासपीठ उभा करणाऱ्या इंद्रधनु संस्थेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत. इंद्रधनुचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी अमृतकर यांना विनंती करते, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख अतिथी आदरणीय अभिनेत्री सुहासताई जोशी, याचबरोबर ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधरजी फडके, माजी महापौर आदरणीय श्री नरेशजी मस्के, TJSB बँकेचे आदरणीय श्री शरदजी गांगल, लॅब इंडियाचे आदरणीय श्री भालेराव आणि आदरणीय श्री शशिकांतजी देशमुख यांना आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे घेऊन यावं.
दीपप्रज्वलनासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी रवींद्रजींना विनंती करते की आपण या सगळ्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख अतिथी आदरणीय सुहासताई जोशी, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक माननीय श्री श्रीधरजी फडके, ठाण्याचं भूषण असलेले आदरणीय माजी महापौर नरेशजी मस्के, याचबरोबर लॅब इंडियाचे आदरणीय श्री भालेराव, TJSB बँकेचे आदरणीय श्री शरदजी गांगल आणि आदरणीय शशिकांतजी देशमुख, याचबरोबर इंद्रधनू या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी अमृतकर. सुहासताईंना विनंती करते की आपण हा सोहळा आणि रंगोत्सव 2024 या सोहळ्याची औपचारिकरित्या उद्घाटन झालं आहे अशी घोषणा आपल्या हस्ते करावी. नमस्कार. 24 वर्ष कार्यरत असलेल्या या इंद्रधनूचा हे 24वे वर्ष, त्याचं औपचारिक उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करते. धन्यवाद. इंद्रधनूचे अध्यक्ष श्री रवींद्रजी अमृतकर यांना विनंती करते की आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमती सुहासताई जोशी यांचा आपण भेटवस्तू देऊन सत्कार करावा. याचबरोबर सन्माननीय श्रीधरजी फडके यांचा देखील आपण स्वागतपर सन्मान करावा. सन्माननीय आदरणीय श्री नरेशजी मस्के यांचा देखील सत्कार करावा. TJSB बँकेचे सन्माननीय शरदजी गांगल यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा. याचबरोबर लॅब इंडियाचे सन्माननीय श्री भालेराव यांचाही आपण सत्कार करावा आणि सन्माननीय शशिकांतजी देशमुख यांचाही आपण स्वागतपर सन्मान करावा. सर एक मिनिट. आजच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला सुहासताईंकडनं, कारण हा आत्तापर्यंत हा सोहळा तुमच्यासाठीही खास आहे, कारण आज तुम्ही या युवोन्मेष किंवा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार आणि ठाणे मानबिंदू पुरस्कार या तिन्ही पुरस्कारांच्या सोहळ्याच्या क्षणी हे औचित्य साधून तुम्ही एक प्रमुख अतिथी म्हणून आहातच. मात्र तुमची ही आठवण या पुरस्काराबाबतीत आहे, कारण तुम्हालाही इंद्रधनूच्या माध्यमातून ठाणे युवोन्मेष पुरस्कार लाभलेला आहे. तर हे व्यासपीठ तुमच्यासाठी खास आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्याबद्दल तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करावं. ठाणे मानबिंदू पुरस्कारांनी तुम्हाला गौरवलं गेलेलं आहे. खरं सांगायचं तर मानबिंदू पुरस्कार ज्या वर्षी मिळाला त्याच्या खूप आधी ही सगळी मंडळी, मला आठवतं त्याप्रमाणे आम्ही येऊरच्या घरात बसलो होतो आणि असं इंद्रधनू सुरू करायचं आहे, या पद्धतीने आपण कार्यक्रम करू इच्छितो, अमुक आहे तमुक आहे, तुम्ही आमच्याबरोबर असाल ना? तर मोठ्या तोंडाने मी हो म्हटलं होतं. मी काहीच केलं नाही आहे खरं म्हणजे त्यांच्यासाठी, पण कुठेतरी मी कायम त्या कुटुंबात असल्यासारखी आहे. कुठेही माणसं भेटली तरी ती आपली वाटतात. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या कार्यक्रमाची आखणी केली आहे ना 24 वर्ष, ती इतकी कौतुकास्पद आहे की मला नाही वाटत ठाणं सोडून अशा पद्धतीचा कार्यक्रम कुठल्याही शहरात होत असेल. अगदी पुणे तिथे काय होणे म्हटलं तिथे सुद्धा असे नाही होत, वेगवेगळे होतात, पण हे ठाण्याचा खरंच मानबिंदू आहे इंद्रधनू म्हणजे. आणि इथे येणाऱ्याला सुद्धा एक खूप वेगळा आनंद असा असतो की इंद्रधनूनी बोलवलं आहे. किती म्हटलं तरी, जसं आता बोजेवार कुठे आहेत, हां इथे आहेत, ते जसं म्हणजे महाराष्ट्र टाइम्समध्ये आमचा लेख छापून आला आहे, असं जसा आनंद होतो तसं कुणाचाही सत्कार इंद्रधनूनी केला आहे ही अंडरलाईन असली की तो फार अभिमानास्पद गोष्ट वाटते सगळ्यांना. त्याच्यामुळे खूप खूप कौतुक आहे या लोकांचं. माझ्यापेक्षा खूप सगळेजण लहान आहेत, पण त्यांचा कामाचा एकंदर सगळा उत्साह पाहिला की खरंच भरून येतं की काय मंडळी कामं करू शकतात. आणि दुसरं असं आहे की फक्त संगीताला व्हायला आहे का फक्त नाटकाला व्हायला, असं नाही आहे. चौफेर त्यांचं लक्ष आहे आणि त्याच्यात सुद्धा सामाजिक कामामध्ये त्यांनी लक्ष घालणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्या कलावंतांच्या बरोबरीने ही माणसं आहेत हे आपल्याला कळतं आणि खरोखरच ही आनंदाची गोष्ट आहे. किती वेळ जास्त बोलू,
तुम्ही बोर व्हाल, आपल्याला पुढे गाणी बिणी ऐकायची आहेत सगळ्यांची. त्याच्यामुळे मी इथेच आवर्त घेते. पण इंद्रधनुच्या माझ्याच कुटुंबाला माझे मनापासून आशीर्वाद आहेत. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. जसं आत्ता सुहासताईंनी सांगितलं की फक्त सांस्कृतिकच नाही तर सामाजिक असो, क्रीडा असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात इंद्रधनू या वेगवेगळ्या क्षेत्रातले हिरे निवडते आणि त्या हिऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून एक प्रोत्साहन देते, एक ऊर्जा देते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवड समितीसुद्धा विशेष आहे या सगळ्या पुरस्कारांमधली. कारण इंद्रधनूचे सगळेच मानकरी या निवड प्रक्रियेमधनं गेलेले असताना, इतकी सगळी व्यक्तिमत्व आजूबाजूला असताना, एक जर सामाजिक क्षेत्र घेतलं, एक सांस्कृतिक क्षेत्र घेतलं, क्रीडा क्षेत्र घेतलं, तर नक्की द्यायचा तरी पुरस्कार कोणाला? कारण प्रत्येकाचं कामच भव्य दिव्य आहे. मग अशा वेळेला ही निवड समिती यांच्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी असते, मात्र ती अत्यंत सुरक्षित आणि अत्यंत सुंदरपणे सांभाळणारी अशी निवड समिती. त्यांचेही खूप खूप आभार. या निवड समितीमध्ये विघ्नेश जोशी, मृदुला दाढे जोशी, जयेश सामंत, सुजय पत्की, मिलिंद भागवत आणि ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधरजी फडके या निवड समितीने अत्यंत सुंदरपणे हे काम हाताळलेलं आहे. आणि ही खरंच कामगिरी इतकी उल्लेखनीय आहे, याबद्दल आपले खूप खूप आभार. सामाजिक क्षेत्र, तर दरवर्षी इंद्रधनू ही संस्था एक क्षेत्र निवडते आणि त्यातनं युवोन्मेष पुरस्कार दिला जातो. यावर्षीचं हे क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र. समाजामध्ये अशीही काही व्यक्तिमत्व आहेत, मला वाटतं फक्त व्यक्ती नाहीत तर असे काही समाज आहेत जे अजूनही आपण वंचित समाज म्हणूनच ओळखतो. आपण कितीही म्हणालो की आपण आधुनिकरित्या आता खूप पुढे गेलेलो आहे, तंत्रज्ञानाने खूप पुढे गेलेलो आहे, आता सगळी वेगळी एक बांधणी झालेली आहे सगळ्यांची, मात्र तरीसुद्धा कुठेतरी हा वंचित समाज अनेक अडचणींना सामोरा जात असतो. आणि या समाजासाठी काहीतरी करू पाहायचं. आपलं शिक्षण वेगळं आहे, आपण काहीतरी वेगळं करू शकतो हे सगळं माहिती असताना सुद्धा हे सगळं सोडायचं आणि फक्त समाजासाठी कार्यरत व्हायचं. अशीही काही व्यक्तिमत्व असतात. आपण त्यांना खरे हिरे म्हणू. एका वेगळ्या खाणीतनं सापडलेले हे हिरे जे समाजासाठीच काहीतरी दान करतात आणि समाजातल्याच काही पैलूंना अजून शानदार बनवतात, अजून दर्जेदार बनवतात. असं हे व्यक्तिमत्व ज्यांना सामाजिक क्षेत्रातला युवोन्मेष पुरस्कार देऊन आपण गौरवणार आहोत, त्या श्रीमती ज्योती उत्तम पाटील यांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी इंद्रधनूचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी अमृतकर यांना करते. आणि प्राची जावडेकर यांना विनंती करते की आपण यांचं मानपत्र वाचन करावं. याचबरोबर हा पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते ज्येष्ठ रंगकर्मी कलावंत आदरणीय सुहासताई जोशी, TJSB बँकेचे आदरणीय शरदजी गांगल आणि लॅब इंडियाचे आदरणीय श्री भालेराव यांना. हॅलो. माननीय श्रीमती ज्योती उत्तम पाटील, नमस्कार. आदिवासी महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी आपण करत असलेल्या अथक परिश्रमांची आम्हाला जाणीव आहे. समाजसेवेचे व्रत घेऊन आपण हाती घेतलेल्या कार्याची महती मोठी आहे. सन 1996 ते 2000 या महाविद्यालयीन काळात आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. सन 2002 ते 2003 या काळात आपण पालघर जिल्ह्यातील वनवासी क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतात. सन 2000 पासून आपण सगळे सण समारंभ जनजाती पाडे पालांवर तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी साजरे करीत आहात आणि यातूनच या भागातील जनसमूहाशी आपण आपले नाते वृद्धिंगत केले आहे. ग्रामीण भागातील निरनिराळ्या प्रकल्पांच्या निमित्ताने आपण वेगवेगळी सर्वेक्षणे केली आहेत. त्यात राजगुरुनगर शिरूर येथील दुर्गम भागातील इंटरनेट सेवेचा विस्तार, रासायनिक खतांचा वापर अशा विषयांचा देखील समावेश होता. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत व्यावसायिक शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शाळांना भेटी दिल्या
तसेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले. संगणकीय पालावरची शाळा या विज्ञान आश्रम, मुंबई IIT आणि भटके विमुक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रकल्पासोबत 4 वर्ष आपण काम केले. या प्रकल्पासाठी आपल्याला सन 2007मध्ये डॉक्टर स्वामीनाथन फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. सन 2008 पासून आपण वनवासी कल्याण आश्रम या संस्थेत कामाला सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केले. युवती चेतना वर्ग, संस्कार वर्ग, किशोरवयीन मुलींसाठी जागृतीपर कार्यक्रम असे अनेक उपक्रम हाताळले. 2009-10 मध्ये वीटभट्टींवरील मुलांसाठी भट्टीवरची शाळा चालवली. सोबत आश्रमशाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आश्रमशाळेत व्यावसायिक शिक्षण प्रयोगाची अंमलबजावणी केली. हा उपक्रम आजही सुरू आहे. सन 2018 पासून आपल्याकडे वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांत महिला प्रमुख पदाची जबाबदारी आहे. तसेच आरोग्य, रोजगार, शिक्षण, संस्कार आदी क्षेत्रात देखील आपले कार्य सुरूच आहे. समाजसेवेतील अतिशय अवघड अशा वाटेवरील आपली अत्यंत संयमी आणि नेटाने सुरू असलेली वाटचाल हा आजच्या तरुण पिढीसमोरील आदर्श आहे. आपल्या या प्रवासाला सकारात्मकतेचे पाठबळ मिळावे यासाठी आज ठाणेकर नागरिकांच्या वतीने आपल्याला इंद्रधनु युवोन्मेष पुरस्काराने गौरविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपला इंद्रधनु परिवार ठाणे. मी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुहासताई जोशी यांना विनंती करते की आपण ज्योतिताईंना सन्मानचिन्ह आणि ही ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करावा. त्याचबरोबर मानपत्र, रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात आपण श्रीमती ज्योती उत्तम पाटील यांचा इंद्रधनु युवोन्मेष पुरस्कार देऊन गौरव करत आहोत. मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. ज्योतिताईंना विनंती करते की ज्योतिताई आपण इथेच थांबूया. खरं तर प्रत्येक पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्काराला प्रतिसाद म्हणून पुरस्काराचे मानकरी आपल्याशी संवाद साधतात. मात्र ज्योतिताईंचं काम इतकं उत्तम आहे आणि जसं प्राचीने आत्ता मानपत्र वाचनामध्ये सांगितलंच की वेगवेगळ्या समाजासाठी केलेलं हे काम भव्य दिव्य आहे. मग हे काम फक्त त्यांच्याकडनं ऐकण्यापेक्षा आपल्या मनात सुद्धा काही अनेक प्रश्न असतील. अहो काय झालं बाबा, नक्की काय अडचणी आल्या, कसं काय केलं तुम्ही. आम्ही इथे बसून शहरात असा विचार करतो, मात्र प्रत्यक्ष तुम्ही त्या खेड्यापाड्यात गेल्यात, त्यांच्या पाड्यामध्ये जाऊन त्या सगळ्या अडचणी समजून घेतल्यात. मला वाटतं की संवाद आणि गप्पांमधनं त्या जास्त चांगल्या पद्धतीने उलगडतील. प्राचिताई, आपण म्हणतो ना की सगळ्यात आधी पुरस्काराबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ऑन कराल का माईक? का धन्यवाद. आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेला असं होतं की छान शिक्षण झालं, सगळं आपलं छान झालं की आपण निवडतो क्षेत्र कोणतं असतं ते, की मला बाबा या क्षेत्रात जायचं आहे, चांगली कामगिरी करायची. पण क्षेत्र असं निवडायचं की तिथे काम सतत आपल्याला करायचं आहे आणि अडचणी ह्या सतत समोर येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि एक काम संपलं की दुसरं काम आपल्या समोर उभं राहणार आहे, ही सगळं माहिती असताना, अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे हे माहिती असताना त्या क्षेत्रात उतरायचं आणि उत्तम कार्य करायचं. कधी ठरवलं हे सगळं? ठरवलं की असं अपसूकपणे झालंच ते? खरं तर आपण ठरवत काही नाही, ते आपोआप होतं. पण एक आहे, जसं माझ्या मानपत्रामध्ये वाचलं की मी विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये होते, तर साहजिक विद्यार्थी परिषदेच्या कामातनं हे सामाजिक काम केलं पाहिजे याची प्रेरणा नक्की मिळाली. पण साधारण हे काम कधी सुरुवात केलीत? म्हणजे जसं तुमचं हे सगळं कार्य आहे, हे सगळं कार्य पाहता असं वाटतं की हा अनुभव सगळं बोलतोय. म्हणजे आत्ता पालावरची शाळा किंवा वीटभट्टीवरची शाळा अशा शाळेत
त्या मुलांना घेऊन येणं आणि मुळात त्या समाजातल्या व्यक्तींना आणि माणसांना हे सांगणं की किती शिक्षणाची गरज आहे तुमच्या मुलांना आणि ते काम आम्ही करून देणार आहोत, हे सगळं करण्यासाठी अनुभव फार पाठीशी आपल्या असावा लागतो. हा अनुभव गाठीशी कधी आला आणि सुरुवात कधी केली? साधारण जर सांगायचं झालं तर मी इयत्ता 9वीमध्ये होते आणि विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले आणि तिथनंच कामाला खरी सामाजिक सुरुवात झाली. जसं आपाप घडत गेलं, कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आणि त्या जबाबदाऱ्यातनं आपल्याला ही एक डेव्हलप करण्याची संधी मिळाली आपल्या स्वतःला. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत ह्या सगळ्या इतका जवळ 1996 पासूनचं तागायतपर्यंतचं हे सामाजिक कार्य चालू आहे. वा वा. पालावरची शाळा असा आत्ता मानपत्रामध्ये उल्लेख झाला आणि बऱ्याच जणांना आता ही पालावरची शाळा म्हणजे काय हे माहिती नसेल. काय असते बरं, इथे काय असतं नेमकं, इथे काय शिकवलं जातं, याबद्दल थोडंसं सांगाल का? ही शाळा सुरू करण्याची कोणाला, म्हणजे ही एक संकल्पना कोणाला सुचली आणि तिथपर्यंत पोचायचं आणि कार्यरत व्हायचं हे कसं काय बरं घडलं? पालावरची शाळा ही संकल्पना खरं तर गिरीश प्रभूणे, भटके विमुक्त प्रतिष्ठान यांच्या याच्यातनं आलेली ही कल्पना आहे. पण फक्त शाळा चालवायची नाही, तर शाळेबरोबर 2004च्या दरम्यान इंटरनेट किंवा संगणकीकरण हे सगळ्या गोष्टी चालूच होत्या. तर अशा प्रकारे शाळा सुरू करू शकतो का आपण, की ज्या अगदी वंचित घटक आहे तर त्या समाजाला सुद्धा ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल आणि तंत्रज्ञान त्यांना कळेल. तर अशा याने ही पालावरची शाळा सुरू झाली. सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, कारण तो समाज जो भटका समाज आहे तो सोलापूर, त्यानंतर धाराशिव ह्या सगळ्या भागामध्ये राहत असल्यामुळे मग तिथे काही प्रयोग आम्ही केले गेले. लातूरमध्ये निलंगा तालुक्यामध्ये अन्सरवाडा ह्या नावाचं गाव, की जिथे जे आपले डोंबारी समाज आहे तर तिथे ही शाळा सुरू केली. अंबरनाथमध्ये आपल्या मुंबईच्या जवळ असणारे नंदी बैलवाले, जे की त्यांचं स्थलांतरण होतं कामाच्या निमित्ताने, तर तिथे ही शाळा सुरू झाली. त्यानंतर मगर सांगवी, जी पारधी समाजाची वस्ती आहे, की पारधी समाज म्हटल्यानंतर तो गावाच्या वेशीवरच राहतो आणि गावामध्ये कुठेही चोरी झाली तर पहिल्यांदा पारधी समाजाला विचारलं जातं की तू चोरी केली का, बरं त्यांनी चोरी केलेली नसते. तर अशा समाजात मगर सांगवी इथेही ती शाळा सुरू झाली. त्यानंतर म्हसनजोगी हा जो समाज आहे तर पूर्वी हा म्हसनात राहायचा, म्हणजे जे आपण ज्याला मशानभूमी म्हणतो त्या समाजामध्ये राहायचं. मग त्या समाजामधली जी वस्ती होती तिथेच आम्ही ही शाळा सुरू केली. आज या पालावरच्या ज्या शाळा आहेत जिथे मी सांगितलं तिथं आता बऱ्यापैकी वस्ती शाळा झाल्यात, काही प्राथमिक शाळा झाल्यात. आम्ही सुरुवातीला जे प्रयोग केले 1-3-4 वर्ष, त्याच्यानंतर ह्या वस्ती शाळा सुरू झाल्या. पालावरची शाळा एक असा प्रयोग होता की ही पालं जिथं जिथं पडतात, आपल्याला पालं म्हणजे एक प्रकारची झोपडी असते आणि मग ती जिथे पडतील, ज्या गावात जातील तर तिथं ती शाळा गेली पाहिजे. मग त्या समाजातला एखादा चांगला शिकलेला विद्यार्थी असेल, एक साधारण 8वी 9वी 10वी, आणि मग भटके विमुक्त प्रतिष्ठानचा एखादा कार्यकर्ता, याच्यामध्ये मग आमच्या सोबत उमाकांत मिटकरी होते, नरसिंग झरे, म्हणजे आज ते मोठे कार्यकर्ते आहेत त्या क्षेत्रामध्ये. तर असे कार्यकर्तेही त्यावेळेस आमच्याकडे जोडले गेले आणि हा सगळा प्रयोग मुंबई IIT, विज्ञान आश्रम पाबळ आणि भटके विमुक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा गेला 3-4 वर्ष प्रोजेक्ट चालला आणि तो चांगल्या प्रकारे झाला. मी मग जसं सांगितलं की आता तिथं वस्ती शाळा झाल्यात, काही प्राथमिक शाळासुद्धा झाल्यात. तर तो आमचा नक्की प्रयोग यशस्वी झाला असं मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. तर सुरुवातीला या शाळेचं स्वरूप, जसं तुम्ही म्हणालात की हे सगळे जे समाज आहेत हे स्थलांतरित होत असतात, काही महिन्यानी स्थलांतरित होत असतात. त्यामुळे आज इथे शिकवलं गेलं, मात्र तेच शिक्षण पुढे तसंच राहील ही शाश्वती आपणही देऊ शकत नाही. मग अशा वेळेला काही योजना केलेली का तुम्ही? हां, अशा वेळेस आम्ही योजना असे केले, जसं मी सांगितलं की ते भटकत राहतात आणि त्याच्यामधले एखादा त्यांच्या समाजामध्ये शिकलेला एक साधारण 8वी 10वी पर्यंत शिकलेला जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याला ट्रेनिंग दिलं जायचं की मुलांना कसं शिकवायचं. त्याच्यानंतर काही कॉम्प्युटर चालवणं असेल, संगणक चालवणं असेल, याचंही प्रशिक्षण दिलं. आणि मग ती शाळा अशी होती की ज्या गावी जाईल तर ती शाळा त्या गावी जायची, म्हणजे जशी त्यांची एक झोपडी पडायची तशी शाळेची पण एक झोपडी पडायची. अशा प्रकारची ती पालावरची शाळा असायची.
किती छान. आणि मुख्य म्हणजे फक्त ही शाळा नाही आहे, तर या शाळेमध्ये त्यांच्यामार्फत काही संगणक सुद्धा दिले गेले आणि मुलं ते संगणक घेऊन पुढे स्थलांतरित व्हायची. हे विशेष होतं. काय असं छानसं उदाहरण आहे का की ह्या शाळेतल्या मुलांनी काहीतरी वेगळं केलं आणि आता खरंच अभिमान वाटतो की आपण हे सगळं सुरू केलं आणि किंवा आपण यामध्ये आलो? याच्यामध्ये एक चांगला अनुभव सांगेल, म्हणजे जसं सांगितलं की जसं पालं पडायची तशी शाळेचा एक पाल पडायचा. तर सकाळीच विद्यार्थी उठून जायचे की अरे माझं शाळेचं पाल आहे ना ते बघायचं, किंवा कॉम्प्युटर जो आम्ही दिला, लॅपटॉप दिला होता, तर तो सोलर ऊर्जेवरचा ते सगळं त्याला किट दिलं होतं. मग त्यांनी चार्ज करायचं, ते शिकवायचं, असं सगळं असायचं. आणि जसं तुम्हाला अनुभव तसे खूप आहेत. म्हणजे सांगायचं जर झालं तर आता आपण सांगतो की एक मुलींनी बाहेर पडलं नाही पाहिजे, आपण 7च्या आत घरात आलं पाहिजे. पण त्या वाडी वस्तीवर जर गेलं तर मी त्या काळामध्ये म्हणजे अगदी तरुण होते, एक 22, 23, 24 वर्षाची तरुणी त्या वाडीमध्ये जाते, राहते, त्यांच्याबरोबर हे करते. तर माझ्या केसालाही धक्का लागला तिथे नाही. तर अशा प्रकारचं त्या समाजाने मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यामुळे मी ते इतकं चांगलं काम करू शकले. किती सुंदर आहे की असं काहीतरी वेगळं करायचं आणि त्या समाजातल्या मुलांना सुद्धा त्याची जाणीव झाली की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतंय. मला वाटतं की यातले अनेक जण हे डॉक्टर सुद्धा झालेले आहेत. हो, आता काही विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, ज्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही प्रयोग केले. आणि एक चांगलं त्याचं आपण पुस्तकी स्वरूपात सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे की जे येणाऱ्या काळामध्ये कोणाला उपयोगी ते येऊ शकतं. तशीच एक वीट भट्टीवरची शाळा हा उपक्रम सुद्धा तुम्ही राबवलात. हां, वीट भट्टीवरची शाळा ही वनवासी कल्याण आश्रमाने सुरू केलेली शाळा होती. संकल्पना अशी होती की हा जो समाज आहे, म्हणजे विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये कातकरी समाज हा वीट भट्टीवर जातो किंवा विटा पाडतो. तर ह्या समाजातला जे मंडळी असतात, तर ते मंडळी एखाद्या सावकाराकडनं पैसे घेतात जूनपासून सप्टेंबरपर्यंत. मग त्याची जी रक्कम झाली असेल, म्हणजे 50,000 असेल, 1,00,000 रुपये असेल, तर ती आधी रक्कम घेतली जाते आणि मग नंतर काम केलं जातं. मग एक पाऊस संपला की ती वीट भट्टी सुरू व्हायची, तर ते मेपर्यंत. मग त्या कुटुंबाने पूर्ण ते 50,000 रुपये घेतलेले असतात, तर पूर्ण कुटुंब त्या एक 5-6 महिने त्या व्यक्तीकडे काम करायचं आणि त्याचे पैसे, मग त्याचा हिशोब काही नसायचा. तू 50,000 घेतलेस ना, मग तू काम करायचं जोपर्यंत विटा पडत नाही किंवा पाऊस सुरू होत नाही, विकल्या जात. मग कल्याण आश्रमाने असं केलं की ह्या समाजातल्या लोकांना जर आपण आर्थिक सहकार्य केलं तर त्यांनीच ही वीटभट्टी सुरू केली तर काय होईल. तर मग हा प्रयोग आम्ही केला. तर फक्त वीटभट्टी सुरू नाही करायची, तर त्याच्याबरोबर वीटभट्टीवरची शाळा सुरू करायची, संस्कार वर्ग करायचे. म्हणजे कल्याण आश्रम ज्या ज्या विषयात काम करतं ते सगळे विषय त्या वीटभट्टीवर सुरू झाले. आणि त्या ज्या वीटभट्टीवर शाळेत येणारी जी मुलं होती, साधारण 1ली वर्गापासून तर 4थी वर्गापर्यंतची मुलं होती. आम्हाला फळा नव्हता, पाटी नव्हती, किंवा वर्गखोली पण नव्हती. मग आम्ही मातीवरच अक्षरं गिरवायचो, खड्यांचंच अंकगणित करायचो, किंवा मग आम्हाला कंटाळा आला की आम्ही नदीला पोहायला जायचो. अशा प्रकारची ती आमची शाळा असायची की जेणेकरून विद्यार्थी पालावरचे विद्यार्थी भटकत असायचे आणि मग त्यांची शाळा बऱ्याचदा बुडायची, मुलांची 4थी 5वी जे असतील ते. पण मग त्यांना त्या शिक्षणाच्या प्रवाहात ठेवलं पाहिजे आपण. तर मग असे काही प्रयोग करूया का, असं म्हणून ती संकल्पना पुढे आली. मग आम्ही ते 2 वर्ष तो प्रयोग राबवला. वीटभट्टीवरची शाळा, संस्कार वर्ग, महिलांमध्ये काम केलं. महिलांना आर्थिक बचत कशी करायची याची थोडीफार माहिती दिली. अशा प्रकारे ते हे झालं. आमचा तो प्रयोग एकदम सक्सेसफुल झाला. पण आता अशी स्थिती आहे की कातकरी समाजातले मंडळी ह्या सगळ्या याच्यात वीटभट्ट्या स्वतःहून सुरू करतात. आणि शाळेत मुलांना आता थोडंसं पाठवणं ते असं, तर त्याचा प्रयोग पुढे काही झाला नाही. पण वीटभट्ट्या स्वतः करतात, स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करतात. एक गाव असं आहे माणगाव तालुक्यातलं चांदोरे म्हणून, त्या गावामध्ये 25 घरं आहेत. त्या 25 घरामधला एकही माणूस आता दुसऱ्याकडे कामाला जात नाही. म्हणजे कातकरी समाज हा अति मागास समाज आहे की त्याला म्हणजे गव्हर्नमेंटनेही ते डिक्लेअर केलेलं की खूप मागास समाज आहे. पण ती कातकरी वाडी
आपल्या प्रयोगातनं आपण केलेल्या प्रयत्नातनं अशी आहे की एकही माणूस दुसरीकडे कामाला जात नाही, उलट ती माणसं घेतात कामाला आणि व्यसनमुक्ती त्या वाडीवर पूर्णपणे बंद आहे. असे आपण केलेल्या प्रयोगाचं फळ आहे हे नक्की. यासाठी म्हणजे आपण म्हणतो नाही का की हे सगळं करायचं, पण शेवटी आर्थिक पाठबळाची फार गरज असते ह्या सगळ्याला. आणि खूप छान सगळं काम चालू असताना मुख्य म्हणजे या सगळ्या शाळा ज्या आहेत या विना अनुदानित असल्या तरीसुद्धा त्यांना आर्थिक पाठिंबा जो आहे किंवा मग थोडासा एक मॉरल सपोर्ट असतो किंवा मग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक वेगळा पाठिंबा, अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला हा पाठिंबा आजतागायत मिळालेला आहे. यामध्ये IIT पवईचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. IIT पवई आहे आणि जसं कल्याण आश्रम हे पूर्णपणे आपल्या समाजाच्या देणग्यांवर आणि डोनेशनवर चालणारं कार्य आहे, पण समाजातनं याला आर्थिक सहकार्य मिळतं. खूप उत्तम कार्य चालू आहे ज्योतिताई तुमचं. पण आज अनेक मंडळी इथे उपस्थित आहेत, तर या व्यासपीठावरच्या माध्यमातून आणि याचा पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेला आहे, तर काय सांगाल या सगळ्यांना? आणि असे अनेक जण समाजासाठी काहीतरी करू इच्छित असतात, मात्र नेमकं कसं करायचं त्यांना योग्य मार्ग मिळत नाही, तर त्यासाठी काही संदेश द्याल का? 1-2 उदाहरणं मी सांगते. आपण समाजासाठी का काम करायचं? जसं मी सांगितलं, पालावरची शाळेमधलं एक खूप अगदी सगळ्यांना म्हणजे तसं वाईट वाटेल त्या उदाहरणाचं किंवा विचारही करायला लागेल त्या उदाहरणाचा. साधारण 2005च्या दरम्यान जशी मी सांगितलं की ही मंडळी भटकंती करायची, एका गावावरनं दुसऱ्या गावात जायचे. आज जर आपण आपल्या शहरात ठरवलं की आज मी ना जरा थोडंसं कुठेतरी जाऊन येतो गावामध्ये, त्यावेळेस आपण आपल्या मुलांचा खूप विचार करतो. मग त्याला काय खायला दिलं पाहिजे, त्याचा डबा केला पाहिजे, तो कुठे जेवेल याचा विचार अगदी पूर्ण करून त्या 1 दिवसाचं. तर ही जी पालक असतात तर ही त्यांच्या मुलांना त्यांच्या तिथेच जिथे त्यांचं पाल पडलं असेल किंवा गाव असेल म्हणजे झोपडी असेल तिथं सोडून जातात. मग ही मुलं काय करतात, तर भीक मागितलं जायचं. आणि भीक मागून आपल्याला माहिती आहे समाजामधनं दिलेल्या ज्या भाकरी असतील, भाजी असेल, भाजी तर खराबच व्हायची, पण भाकरी ह्या वाळवून ठेवायची ती मुलं. आणि ज्यावेळेस त्यांना भूक लागली तर ती भाकरीचे तुकडे करायचे आणि चूल त्याच्यावर पाणी गरम करायचं आणि ती भाकरीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे आणि जर उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आणि ते खायचं, म्हणजे पोटाची भूक त्याच्यातनं भागवायची. तर असे काही प्रसंग जर आपण बघितले तर अगदीच आपल्याला आपण अधिक काम केलं पाहिजे असं वाटतं. आणि दुसरं एक उदाहरण सांगेल की मी जे व्यावसायिक शिक्षणासाठी वेगवेगळे प्रयोग केले त्याच्यामध्येही एक आत्ता अशी स्थिती आहे आमच्या शाळेत. पूर्वी असं असायचं की मुलांना घेऊन यावं लागायचं की तू शाळेत बस बाबा, तू शिक बाबा, त्याच्या पालकांना रिक्वेस्ट करावं लागायची. पण आज अशी स्थिती आहे की आपल्याला सांगावं लागतं की ॲडमिशन पूर्ण झालं आमच्याकडे, आम्ही ॲडमिशन तुम्हाला देऊ शकत नाही. पण आपण जो हा व्यावसायिक शिक्षणाचा प्रयोग 2007ला सुरू केला आणि त्याच्यातनं विद्यार्थी बाहेर पडायला लागले आणि समाजाला दिसायला लागलं की अरे ह्या शाळेमध्ये काहीतरी वेगळं होतं, काहीतरी वेगळं शिकवलं जातं. आणि एक विद्यार्थिनीचे काका तिथे शिकून गेले. म्हणजे हे यांचे लवकर लग्न होतात त्याच्यामुळं मुलं लवकर होतात, मग काका आणि भाचीचं वयसुद्धा बऱ्यापैकी सारखंच असतं किंवा 1-2 वर्षाचं अंतर असतं. तर त्या काका शिकून गेला, मग काका काहीतरी काम करतोय व्यावसायिक शिक्षण घरातलं, शिकून आल्यानंतर काहीतरी घरात काम करतोय, मग ते अगदी फॅब्रिकेशनचं असो, इलेक्ट्रिशियनचं असो किंवा स्वयंपाकाच्या काही गोष्टी असतील, शेतीच्या काही गोष्टी असतील. आणि मग मला पण त्या शाळेत जायचं, पालक आले आपल्याकडे ॲडमिशन घ्यायला की माझ्या पोरीला ॲडमिशन द्या. त्यावेळेस अशी स्थिती होती की गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जी संख्या होती त्याच्यापेक्षाही अधिक संख्या झाली होती आणि आपण सांगितलं की नाही आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही, आधीच पुढच्या वर्गातनं त्या वर्गात गेलेले विद्यार्थी आहेत. तर ती विद्यार्थिनी 2 दिवस जेवली नाही. मला माणगावच्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे, बाकी मला कुठे शाळेत जायचं नाही. आणि मग ती आजारी वगैरे पडेल, मग तिचे पालक आपल्याला सांगायला आले की अरे ही 2 दिवस आमच्याकडे घरी जेवली नाही, तुम्ही हिला रिक्वेस्ट करून ॲडमिशन द्या. आज ती मुली पुढेही शिकते आणि भविष्यामध्ये ती नक्कीच चांगला शिकल्याच्या गोष्टीचा उपयोग करेल. तर असेही आपल्या याच्यामध्ये अनुभव येतात कामामध्ये. आणि संदेश जर सांगायचं झालं, वेळ आहे
संदेश जर सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण सगळेजण आत्ता या सगळ्या काळामध्ये राममय झालो आहे. सगळीकडे रामाचं वातावरण आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जर राम 14 वर्षे वनवासात गेले नसते तर ते फक्त अयोध्याचे राजा राहिले असते. पण वनवासात गेले आणि ते जनामनाचे राजा झाले. तसं मी सगळ्यांना एक आवाहन करेल की आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी वनवासी क्षेत्रामध्ये जा, वनात जा, जंगलात जा. प्रभू रामचंद्राने 14 वर्ष त्यांच्या आयुष्याचे वनवासी समाजाबरोबर घालवले. तसे तुम्ही सुद्धा 14 आठवडे, 14 महिने, 14 दिवस, 14 तास कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून तिथे कार्य करा. हे प्रभू रामचंद्राचंच कार्य आहे आणि आपण ते पुढे नेतोय असाच संदेश मी नक्की तुम्हाला देईन. खरोखर अप्रतिम. म्हणजे हा संदेशही उत्तम होता. आता सगळीकडे श्रीराममय वातावरण झालेलं असताना खरोखर की जी भूमिका श्रीरामांनी सुद्धा घेतली होती, तसंच आज वनवासी कल्याणचे अनेक प्रतिनिधी उपस्थित आहेत, तर त्यांचंही मी शब्दसुमनांनी स्वागत करते. कारण हे सगळे मिळून, कारण हा एका हाताने वाजणारी टाळी नाही आहे ही, हे सगळे मिळून तुम्ही सगळे काम करता आणि तेव्हाच एक समाज, वंचित समाज जरी असला तरी तो पुन्हा एकदा एक आपण म्हणतो ना फोकसमध्ये येतो. आणि तो एकदा फोकसमध्ये आला की त्यांच्या अडचणी आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने समजतात आणि मग तिथे समाज, आपला समाज त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी जातो. ज्योतिताई, तुम्ही आणि तुमचे सगळेच सहकारी उत्तम कार्य करताय, त्याबद्दल आपले खूप आभार. कारण आम्ही हे शब्दात नाही व्यक्त करू शकत. जे अनुभव आत्ता या 15 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलेत ना, यापेक्षा अनेक भयंकर अनुभव मला वाटतं तुम्हाला आलेले असतील. आणि हे सगळं पाहताना सुद्धा पुन्हा पुन्हा आपण तिथे जावं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं, ही जी इच्छा आहे ना, हेच समाजाला, सगळ्याच समाजाला प्रज्वलित करत राहते. जाता जाता तुमचे आभार नक्कीच मानेल की इंद्रधुनीने माझ्यासारख्या एकदम सामान्य कार्यकर्तीच्या कार्याची दखल घेतली आणि मला समाजापुढे हे कार्य नेण्यासाठी एक संधी दिली. आणखीन एक सांगू इच्छिते की हा जो मला पुरस्कार मिळाला आहे त्यातली जी रक्कम आहे ती मी वनवासी कल्याण आश्रमाचे आमचे पदाधिकारी आलेत, विष्णूजी प्रांताचे अध्यक्ष, त्यांच्या हस्ते सुपूर्त करते. आणि याच्यातनं मी ज्या विषयात आजही काम करते, इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, ह्या विषयाचा पेपर होतो आणि त्या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळतील, म्हणजे पहिला येईल, तर त्या विद्यार्थ्याला याच्यातनं, ह्या व्याजातनं ते प्रत्येक वर्षी द्यावं असं मी या व्यासपीठावरनं विष्णूजींना सांगते. आपण विष्णूजींचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि धन्यवाद ज्योतिताई. धन्यवाद ज्योतिताई. खरं तर पुरस्कारांसाठी एक क्षेत्र निवडणं हे फार कठीण होऊ शकतं इंद्रधनुसाठी. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातली अनेक व्यक्तिमत्व आपल्यासमोर असतात. आणि आजपर्यंत मी मगाशीच इंद्रधनुची सगळी माहिती देताना सांगितलं की आजपर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम त्यांनी ठाणेकरांना दिले. मात्र फक्त कार्यक्रम आणि सोहळे करणं इथपर्यंतच इंद्रधनु पोचलं नाही, तर अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जी मंडळी आपल्या समोर आली, ज्या मंडळांनी खऱ्या अर्थाने रंगमंचावरनं आपलं मनोरंजन केलं, रंगमंचावरनंच नाही तर दूरदर्शन वाहिनी असो किंवा चित्रपट, मालिका, आत्ताच्या काळात वेब सिरीज, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि खरोखर आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्या आयुष्यातली दुःख बाजूला सारून सुखाची लहर किंवा सुखाची किनार ज्यांनी दिलेली आहे, अशा संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांना सुद्धा किंवा संगीत क्षेत्रात काही करू पाहणाऱ्या नवोदित अशा कलाकारांना सुद्धा तो दिला जातो, तो सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार. आजपर्यंत सुप्रसिद्ध वायलिन वादक श्रुती भावे, वरद कथापूरकर, निलेश मोहरीर अशा अनेकांना हा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार देऊन इंद्रधनुच्या माध्यमातून गौरवण्यात आलेला आहे. आणि आता हा पुरस्कार देण्यासाठी मी इंद्रधनुचे अध्यक्ष श्री रवींद्रजी अमृतकर यांना विनंती करते की आपण सर्वप्रथम ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहोत ते
सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार आणि गायक आदरणीय श्री श्रीधरजी फडके, याचबरोबर ठाण्याचे भूषण असलेले माजी महापौर आदरणीय श्री नरेशजी म्हस्के यांना घेऊन व्यासपीठावर यावं. याचबरोबर आदरणीय श्री शशिकांतजी देशमुख यांनाही आपण व्यासपीठावर घेऊन यावं ही विनंती. आणि हा आता पुरस्कार कोणाला मिळणार, बरोबर आहे? ही उत्कंठा ताणली गेलेली आहेच, कारण इथे मागे सगळे वाद्य तयार आहेत आणि कोणताही संगीतकार किंवा गायक हा त्याच्या कंठानी किंवा त्याच्या सगळ्या वाद्यांनी ओळखला जातो, तसाच तो सुमधूर सुरांनी ओळखला जातो. आणि आजपर्यंत मला वाटतं की एखादा मयूर वनात नाचला ना कीच पावसाची धार बरसते आणि सगळ्यांना आनंद देते. असा मयूर सुकाळे याला आपण यावर्षीचा सुधीर फडके युवन्मेष पुरस्कार देऊन गौरवतो आहोत. रवींद्रजींना विनंती, आपण मयूरला व्यासपीठावर घेऊन यावं आणि त्याच्या या पुरस्काराचं मानपत्र वाचन करण्यासाठी प्राची जावडेकर यांना विनंती करते की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. नमस्कार. सध्याच्या मराठी संगीत विश्वातील आश्वासक गुणी गायक म्हणून आपले नाव आवर्जून घेतले जाते. आपण परिश्रमपूर्वक ही ओळख तयार केली आहे. आपण मुंबई विद्यापीठातून संगीत या विषयात MA ही पदवी प्राप्त केली आहे. त्यापूर्वी आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पदविका संपादन केली होती. तसेच विद्याधर गोखले नाट्यसंगीत प्रतिष्ठान यांची पदविकाही आपण प्राप्त केली होती. शास्त्रशुद्ध संगीत शिक्षणाकडे आपला लहानपणापासूनच ओढा राहिला आहे. आजवरच्या प्रवासात आपल्याला श्रीमती रंजना बाकरे, श्रीमती शुभदा दादरकर, श्रीयुत ओमकार दादरकर, श्रीयुत निषाद बाकरे, श्रीयुत नरेंद्र कोथंबीकर यांचे मार्गदर्शन लाभले. सारेगमप व्हॉइस ऑफ इंडिया या प्रतिष्ठेच्या संगीत स्पर्धेमध्ये आपण दमदार कामगिरी केली. आपल्या आवाजाची जादू रसिकांपर्यंत त्यामुळे पोहोचू शकली. महाराष्ट्र शाहीर, बालगंधर्व, जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटांसाठी आपण पार्श्वगायन केले आहे. त्याशिवाय जीव माझा गुंतला, आभाळाची माया, बायको अशी हवी या दूरचित्रवाणी मालिकांसाठी आपण गायन केले आहे. व्यावसायिक गायक म्हणून विविध कार्यक्रम करत असतानाच आपण शारदा मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहात. संगीत विश्वातील आपल्या या आश्वासक वाटचालीने आम्ही रसिकही खूप समाधानी आहोत. या वाटचालीत नेमके दिशादर्शन व्हावे म्हणून आपणास इंद्रधनु सुधीर फडके युवोन्मेष पुरस्काराने गौरवताना आम्हा रसिकांना मनापासून आनंद होत आहे. ज्यांचा अमीट असा ठसा मराठी भावविश्वावर उमटलेला आहे अशा बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या नावाच्या या पुरस्कारामुळे रसिक मान्यतेचे पाठबळ आपल्याला लाभेल असा आम्हाला विश्वास आहे. आपला इंद्रधनु परिवार, ठाणे. मी श्रीधरजींना विनंती करते की आपण मयूर यांना सुधीर फडके इंद्रधनु युवोन्मेष पुरस्कार देऊन गौरवावं. याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नरेशजी म्हस्के आणि शशिकांतजी देशमुख यांनी सन्मानपत्र आणि रोख रक्कम प्रदान करून मयूरचा सत्कार करावा. सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार 2024 हा इंद्रधनुच्या माध्यमातून आपण दिला आहे सुप्रसिद्ध संगीतकार गायक मयूर सुकाळे यांना. आणि मयूर, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, कारण हा पुरस्कार एक मोठी जबाबदारी घेऊन तुझ्याबरोबर आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. हो, आणि श्रीधरजींना विनंती करते की श्रीधरजी, हा पुरस्कार तुम्ही मयूरला दिलातच, मात्र एक कलावंत म्हणून जेव्हा संगीताच्या क्षेत्रात एक कलावंत भरारी घेत असतो तेव्हाचा तुमचा अनुभव, कारण तुम्ही या सगळ्यातनं गेलेला आहात आणि तरीसुद्धा इंद्रधनुबरोबर तुमचे फार जवळचे संबंध आहेत, त्याबद्दल थोडंसं आमच्याबरोबर. नमस्कार. प्रथमतः मी इंद्रधनुचे आभार मानतो, कारण गेले 21 वर्ष बाबूजींच्या नावाचा हा पुरस्कार
आपण नवीन नवीन कलाकारांना देत आहात, म्हणून आम्ही फडके परिवार आम्ही आपले ऋणी आहोत. फार बरं वाटतं की एक एवढी संस्था बाबूजींच्या नावाचा पुरस्कार गेले 21 वर्ष देत आहे. वर्धे साहेब आणि सर्वांचेच मी आभार मानतो. मयूरचे मी कौतुक करतो आणि शास्त्रीय संगीतात त्यांनी चांगलंच प्रावीण्य मिळवलं आहे आणि तो आणखी मिळवेल अशी माझी खात्री आहे. कारण काय आहे की ही ही काय म्हणतात ती लाईन अशी आहे की झटपट सगळं पाहिजे असतं. तसं झटपट मिळत नाही, परिश्रम भरपूर करायला लागतात आणि तो नक्की करेल अशी माझी खात्री आहे. त्यालाही मी सुयश चिंतितो. आणि एक चांगली बातमी सांगतो म्हणजे बाबूजींच्या नावाचा एक चित्रपट येतो बाबूजींवर आधारित. हां, स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट पूर्ण झाला आहे. आता त्याचं पार्श्वसंगीताचं काम चालू होईल आणि साधारणतः मार्चमध्ये तो प्रकाशित होईल. आणि मी त्या निर्मात्यांना सांगितलं होतं की एक विनंती आहे की कुठलंही नवीन गाणं करू नका, बाबूजींचीच गाणी घ्या. आणि त्यामुळे त्यांनी ते ऐकलं. त्यामुळे त्याच्यामध्ये 23 गाणी आहेत. आणि एक एक 2-2 मिनटाची आहेत, परंतु बाबूजींनी गायलेली लताबाई, आशाबाई, माणिकबाई अशांची गाणी आहेत. आणि बाबूजी संघाचे स्वयंसेवक होते, सावरकरांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे अशी काही दृश्य आहेत की त्याच्यात सावरकरी आहेत, डॉक्टर हेडगेवार देखील आहेत. यांचा बाबूजींशी चांगला परिचय होता. मी परत आपल्याला अभिनंदन करतो आणि मी तुमचं गाणं ऐकायला आता उत्सुक आहे. धन्यवाद श्रीधरजी. खूप सुंदर बातमी आणि खरोखर सगळ्याच रसिकांसाठी एक फार सुंदर पर्वणी असणार आहे स्वरगंधर्व बाबूजी म्हणजे. तुझी मुलाखत मी घेणार नाही आहे कारण कलाकार आणि तू एक सुंदर गायक असताना, आणि आत्ता श्रीधरजींनी तुझं कौतुक केलेलं आहेच, मात्र संपूर्ण महाराष्ट्राने तुझं कौतुक केलेलं आहे तुझी ही कला पाहूनच. त्यामुळे तुझ्या कलेमधनंच तू आमच्याशी संवाद साधशील अशी अपेक्षा करते आणि पुढचं सगळं हे व्यासपीठ तुझंच आहे. थँक्यू. आज इंद्रधनूतर्फे इतक्या मोठ्या व्यक्तींकडून माझा सन्मान झाला. मी खूप आभारी आहे. आणि चौथीला मी माझं घर सोडलं. जुन्नरला आईवडील शेतकरी आणि इथे येऊन मावशीकडे राहिलो आणि गाण्यासाठीच घर सोडलं. तर आज खूप आनंद होतो आहे की असा हा पहिलाच पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप आनंद देणार आहे. तर पहिलं बाबूजींच्या एका गाण्याने प्रयत्न करतो गाण्याचा. हॅलो. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा. उठ पंढरीच्या राजा. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू. सूर सूर वेचा त्या सुगंधात न्हाला. सुगंधात न्हाला. उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला. उठ पंढरी
रखुमाबाई पुंडलिक हाका देई हाका देई हाका देई उभ्या राही रखुमाबाई निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला सिद्ध आरतीला उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला दर्शनासी आला उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा उठ पंढरीच्या राजा. धन्यवाद. एक गवळण सादर करतो तुमच्यासमोर. फारसी ऐकायला मिळत नाही पण पारंपरिक आहे. आज खूप मान्यवर इथे आहेत तर प्रयत्न करतो ते तुम्हाला नक्की आवडेल. हॅलो हॅलो. बाजाराला इकण्या निघाली बाजाराला इकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला इकण्या निघाली बाजाराला इकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी गबाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशींचं गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खान सगळं रानमाळाचं खान सगळं रानमाळाचं उगीच कशाला चालून बघायचं उगीच कशाला चालून बघायचं पैशाई नागिनी गबाई ग पैशाई नागिनी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी.
पाणी माझ्या ग दुधात नाही दुधात नाही दुधात नाही पाणी. थँक्यू. हॅलो. दुसरं घेण्याचं एक जीव माझा गुंतला कलर्स मराठीवरचं जे टायटल मी गायलो आहे तर ते थोडंसं सादर करण्याचा प्रयत्न करतो. रुतल्या उरा मंदी नजरच्या कट्यारी पिरतीचं फूल फुललं या जिव्हारी. रुतल्या उरा मंदी नजरच्या कट्यारी पिरतीचं फूल फुललं या जिव्हारी. तुझ्यासाठी सार काही तुझ्या ना जीव जाई इसकन साध सुध समशेरी धार र. किती बी बांध तू मन उड पाचुळा वावर पाखरू साध घाली तुला. माळ राणी तुझ्या जीव हा गुंतला माळ राणी तुझ्या जीव हा गुंतला. जीव माझा गुंतला. थँक्यू. एक कौशल इनामदारांचं मला खूप आवडणारं एक गाणं आहे तो तर त्याचं एक झलक स्वरूपात ती भाषा जी आहे ती मराठीच आहे पण थोडीशी वेगळी झालर आहे तिला. आयला वासाचा
एक मी गायलो होतो आणि वर्षा भावे यांचं संगीत आहे, एक अभंग आहे, वैभव जोशी यांचे शब्द आहेत. तर एक कडवं ऐकवण्याचा प्रयत्न करतो. नाही काळी जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना. कार दाविली पंढरी जन्म झाला वारकरी कार दाविली पंढरी कार दाविली पंढरी कार दाविली पंढरी जन्म झाला वारकरी तुझं रूप तुझं नाव तुझा ध्यास घरीदारी तुझं रूप तुझं नाव तुझा ध्यास घरीदारी तुझा ध्यास घरीदारी आता काही आवडना चैन जीवाला पडना आता काही आवडना चैन जीवाला पडना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याच खळना. धन्यवाद. खूप 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 मयूर, खरोखर तुझ्या या गायनामध्ये आणि तुझ्या कंठातल्या वसलेल्या सुरांची जी झलक आत्ता फक्त दाखवलेली आहेस ना, त्यामुळे श्रोत्यांचा खरोखर जीव गुंतला असं झालेलं आहे. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेतच इंद्रधनुच्या सगळ्या परिवाराकडनं आणि रसिक श्रोत्यांकडनं. आणि अप्रतिम अशा गायकीचं सादरीकरण तू आत्ता केलेलं आहेस. खरोखर तुझा एक वेगळा कार्यक्रम ठेवावा की काय असं वाटत असताना मात्र गडकरीला हे नाटक सुरू होणार आहे आणि तिथे 4 चौघी आहेत, त्या खाली यायला नको, त्याच्यामुळे आपण पण खरोखर पण तरीही मयूर ऐकतच राहावं असं तुझं सादरीकरण होतं. त्याबद्दल खूप आभार आणि तुझ्या सगळ्या सहकलाकारांचे सुद्धा आभार. त्यांची ओळख करून देशील का पटकन? हार्मोनियमवर आहेत संदीप मेस्त्री, अप्रतिम असा संवादनी वादक. तबल्यावर आहे संदीप पवार आणि ऑक्टोपॅड अँड ढोलकीवर आहे अमोल तळेकर. हे सगळे माझेच अगदी खास मित्र आहेत आणि संगीत म्हणजे मला जेव्हा जेव्हा काही अडचण येते तेव्हा मी यांना सगळ्यांना विचारतो आणि ते नेहमी उभे असे पाठीशी उभे असतात. म्हणून म्हटलं आज तुम्हीच असला पाहिजेत माझ्याबरोबर. सो खूप आनंद वाटतो. थँक्यू. खूप धन्यवाद मयूर आणि तू आता स्थानापन्न होऊ शकतोस. धन्यवाद.
आजपर्यंत ठाण्यातल्या अनेक व्यक्तिमत्वांना ज्या पुरस्काराने गौरवलं गेलेलं आहे आणि इंद्रधनुसाठी सुद्धा जो मानबिंदू राहिलेला आहे, असा इंद्रधनुचा ठाणे मानबिंदू पुरस्कार 2024. आणि हा पुरस्कार देण्यासाठी सर्वप्रथम मी इंद्रधनुचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी अमृतकर यांना विनंती करते की आपण कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुहासताई जोशी यांना व्यासपीठावर घेऊन यावं हा पुरस्कार देण्यासाठी. तर हा पुरस्कार अर्थात आपण ओळखलेला आहेच, मात्र वास्तव जगामध्ये वास्तवतेचं भान ठेवून लिहिणाऱ्या किंवा आता टेलिव्हिजनच्या माध्यमातून सांगणाऱ्या अशा पत्रकारांना आपण नेहमी पाहत असतो किंवा त्यांना ओळखून असतो. मात्र पत्रकारितेची ही मुसाफरी कित्येक वर्ष आधी सुरू करूनही त्यात एक आगळं वेगळेपण ज्यांनी सादर केलं किंवा ज्यांना आपण तंबी दुराई असं म्हटल्यानंतर श्रीकांतजी बोजेवार हे समीकरण अगदी आपल्या श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या मनात पक्क झालं, असे आदरणीय श्रीकांतजी बोजेवार यांना आपण इंद्रधनु ठाणे मानबिंदू 2024 या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मी श्रीकांतजींना विनंती करते आपण व्यासपीठावर यावं. रवींद्रजींना देखील विनंती की आपण व्यासपीठावर यावं आणि सुहासताई जोशी यांना विनंती करते की यावर्षीचा पडत्याआधी येस प्राची सन्मानपत्र वाचनाने आपण श्रीकांतजींना. नमस्कार. माननीय श्रीयुत श्रीकांत बोजेवार, जे सर्वसामान्य नजरेतून हुकते त्याचा नेमका वेध घेत त्या वास्तवाचा प्रभावी आविष्कार आपल्या लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवणारे प्रतिभावान लेखक, जाणकार पत्रकार अशी आपली ख्याती. सन 1990 आपण दैनिक मुंबई सकाळमधून पत्रकारितेला सुरुवात केली. 1992 दैनिक लोकसत्तामध्ये उपसंपादक आणि चित्रपट समीक्षक म्हणून प्रवेश केला. लोकसत्तामधील आपल्या कार्यकाळात आपल्या प्रतिभेचे वेगवेगळे आविष्कार वाचकांच्या भेटीला आले. सन 2009 पर्यंत आपण चित्रपटांची समीक्षणे लिहिली. या समीक्षेचा खास वाचक वर्ग निर्माण झाला. त्यासोबतच आपण लोकरंग या लोकसत्ताच्या लोकप्रिय साप्ताहिक पुरवणीचे प्रमुख म्हणून काम पाहू लागलात. मनोरंजन क्षेत्रास वाहिलेली रंगतरंग आणि विनोदी लिखाणासाठी ओळखली जाणारी हास्यरंग या दोन वाचकांशी विशेष स्नेह जडलेल्या पुरवण्याही आपण घडविल्या, त्यांना आकार दिला. पुढे संपूर्ण अंकाचे निवासी संपादक म्हणून आपण काम केले. लोकसत्तातील कारकिर्दीनंतर आपण महाराष्ट्र टाइम्स या प्रख्यात दैनिकात निवासी संपादक म्हणून रुजू झालात. सध्या या दैनिकात आपण सल्लागार म्हणून कार्यरत आहात. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील एक सोनेरी पान म्हणजे तंबी दुराई या टोपण नावाने आपण केलेले राजकीय, सांस्कृतिक, उपहास आणि विनोद असलेल्या स्तंभाचे लेखन. मराठी पत्रकारितेच्या अलीकडच्या इतिहासातील मोजक्याच पत्रकारांना अशा प्रकारची लोकप्रियता साध्य झाली आहे. हे यश आपल्या लिखाणातील ताजेपणा, विषयाची समतोल मांडणी आणि दर्जा कायम राखून वापरलेले उपहास हे दुधारी अस्त्र याचे आहे. सन 2000 दैनिक लोकसत्तामध्ये सुरू झालेला तंबी दुराई यांचा 2 फूल 1 हाफ हा स्तंभ सलग 12 वर्षे लोकरंग पुरवणीचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यावर सन 2012 पासून दीड दमडी या नावाने तेच सदर दर रविवारी मटामध्ये प्रसिद्ध होऊ लागले. यंदाचे तंबी दुराई यांचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपली आजवर 11 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात 2 फूल 1 हाफचे 3 खंड, दीड दमडीचे 2 खंड, 2.25 पायांचा माणूस ही कादंबरी, शुक्रवार उजाडण्यापूर्वी हा निवडक चित्रपट समीक्षणांचा संग्रह, अगस्ती इन ॲक्शन या गुप्तहेर कथा, मीच एवढा शहाणा कसा हा विनोदी लेखसंग्रह, गोंडस पोगुंडाच्या गोष्टी या बालकथांचा संग्रह यांचा समावेश आहे. यापैकी 2 फूल 1 हाफच्या 3ही खंडांना सर्वोत्कृष्ट विनोदी साहित्याचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. 2.25 पायांचा माणूस या कादंबरीला सर्वोत्कृष्ट साहित्य कृतीचा बाबा पद्मनजी मिळाला असून ही कादंबरी आता इंग्रजीतही प्रकाशित होत आहे. तसेच अगस्ती इन ॲक्शन या गुप्तहेर कथांना लोकसेवा संघाचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला आहे.
आपण आजवर 1000ची नोट, लोणावळा बायपास, ब्रेव्ह हार्ट, तहान, ताठकणा, माझी आई, स ला ते सला नाते, ओवा, महामार्ग या चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गाणी अशा स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यातील 1000ची नोट या चित्रपटाला राज्य सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारासह एकूण 32 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासोबतच आपण गेली 25 वर्षे प्रभात चित्रमंडळ या फिल्म सोसायटीच्या कार्यकारिणीचेही सदस्य आहात. आपल्या या चतुरस्र कामगिरीबद्दल आपणास आजवर पत्रकार संघ पुरस्कार, प्र के अत्रे पुरस्कार, विद्याधर गोखले पुरस्कार, भावे पुरस्कार, दाते साहित्य पुरस्कार, अत्रे प्रतिष्ठान पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार, सावरकर अक्षर पुरस्कार, अनंत पाटील ग्रंथालय पुरस्कार, दत्तू बांदेकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्य आणि सर्वोत्कृष्ट स्तंभलेखनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ठाणे महापालिकेतर्फे दिला जाणारा पी सावळाराम पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, प्रभात पुरस्कार, रेगे पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कार यांचेही आपण मानकरी आहात. हुकमी लिखाण आणि वाचकाच्या मनातील भावनांना नेमकेपणानं शब्दबद्ध करण्याची हातोटी असलेले ज्येष्ठ पत्रकार, सिद्धहस्त लेखक अशी आपली ओळख आहे. मराठी पत्रकारिता, साहित्य विश्व आणि चंदेरी दुनिया अशा तिहेरी पटावर आपण केलेल्या कलाकुसरीचा आनंद आम्ही घेत आहोत. त्या आनंदाची पावती म्हणून समस्त ठाणेकर रसिकांच्या वतीने सन 2024चा इंद्रधनू ठाणे मानबिंदू पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपला इंद्रधनू परिवार ठाणे. हा पुरस्कार देण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते लॅब इंडियाचे श्री भालेराव आणि शशिकांतजी देशमुख यांनी देखील व्यासपीठावर हा पुरस्कार देण्यासाठी यावं ही विनंती. इंद्रधनुचा ठाणे मानबिंदू 2024 हा पुरस्कार आदरणीय सुहासताई जोशी यांनी श्रीकांतजी बोजेवार यांना सन्मानचिन्ह देऊन, याचबरोबर शशिकांतजी देशमुख आणि आदरणीय श्री भालेराव यांनी सन्मानपत्र आणि धनादेश देऊन त्यांचा गौरव करावा ही विनंती. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं आणि श्रीकांतजींना विनंती की आपण व्यासपीठावरच थांबावं. आम्हाला 2 खुर्च्या मिळतील का? एकूणच बघितलं तर हे 3ही पुरस्कार जे या व्यासपीठावर दिले गेले, बुद्धिबळाच्या खेळातल्या हे जे खेळाडू आहेत, बुद्धिबळाच्या खेळातले हे चौफेर भूमिका अशी मांडत असतात, मात्र समोरच्याला कळून देत नाहीत की खेळी कशी असणार आहे माझी ते. आणि खरोखर पुरस्कारांचे मानकरी देखील तसेच असतात की पुरस्कार घेताना आणि पुरस्काराच्या आधीसुद्धा त्या क्षेत्रात त्यांचं इतकं काही कर्तृत्व असतं ना की त्यांची नेमकी पुढची खेळी कशी पडणार आहे याचा अंदाज आपल्याला कधीच नसतो. आणि अनेक पुरस्कार घेत घेत त्या क्षेत्रात सतत कार्यरत होऊन त्यांची खेळी ती पक्की होत असते. पत्रकारांची ही खेळी कायमच एका वेगळ्या पद्धतीने चालत असते. श्रीकांतजी, सगळ्यात आधी ठाणे मानबिंदू पुरस्कार तुम्हाला लाभल्याबद्दल इंद्रधनू परिवारातर्फे आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांतर्फे आपले खूप खूप अभिनंदन. आपलं श्रीकांतजींना काय विचारावं, कारण त्यांच्या प्रत्येक कामगिरीबद्दल एक खूप मोठा चॅप्टर तयार होईल. तंबी दुराई म्हणू नका किंवा
अगस्ती आताची वेबसिरीज सुद्धा येणार आहे, तर त्याबद्दल म्हणू नका. तेव्हा त्यांनी केलेलं असं भरपूर लेखन, या प्रत्येक गोष्टीबद्दल एक वेगवेगळी मालिका तयार होईल इतकं श्रीकांतजींचं काम आहे. तुमच्या पत्रकारितेबद्दल विचारायचं झालं तर ते एक भव्य दिव्य काम आहे. मला वाटतं की या सुमारे पुढच्या 15 ते 20 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये तुमच्या काही आगामी ज्या काही गोष्टी आहेत किंवा आगामी तुमची जी खेळी आहे त्याबद्दल आपण थोडंसं संवाद साधूया. पण त्याआधी तंबीदुराईवर मी येणारच आहे, कारण श्रीकांतजी व्यासपीठावर आल्यानंतर तंबीदुराई त्यांचा पाठलाग काही सोडत नाही, हे तर आत्तापर्यंत सिद्ध झालेलंच आहे. मात्र पण मी अगस्तीनी सुरुवात करते, कारण म्हणजे बाबुराव अर्नाळकर किंवा फास्टर फेणे या सगळ्या पिढ्यांमधनं येणारा तो एक डिटेक्टिव्ह, आणि त्यानंतर जेम्स बॉन्ड, म्हणजे तो भारतीय असावा मात्र तो इंग्रजी पद्धतीने त्याची वाटचाल असावी असं कुठेतरी एक विचार तुमच्या मनात पक्का झाला आणि अगस्तीनी व्यक्तिरेखा साकारली किंवा अगस्ती जन्माला आला. तर आपण या अगस्तीनेच या कार्यक्रमाची किंवा या मुलाखतीची सुरुवात करूया. श्रीकांतजी काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम ज्योतिताईंचे आणि मयूरचे अभिनंदन दोघांचं पण, आणि दोघांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. प्रश्नाच्या उत्तराकडे येण्यापूर्वी मला एक अभूतपूर्व योगायोग इथे सांगावा असं वाटतो. आधी मला 1982 साली जेव्हा मी 16-17 वर्षाचा होतो तेव्हा माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली, ग्रहण नावाची. मी 17 वर्षाचा होतो फक्त, आणि ती कथा ज्या अंकात प्रसिद्ध झाली त्या दिवाळी अंकाचं नाव होतं इंद्रधनू. आणि दुसरा योगायोग म्हणजे तो इंद्रधनू दिवाळी अंक ठाण्यातूनच प्रकाशित झाला होता, आणि अंजली काळे त्याच्या संपादिका होत्या. म्हणजे तेव्हा माझ्या ध्वनिमनीसुद्धा नव्हतं की मी कधीतरी ठाण्यात जाणार वगैरे. मी विदर्भातल्या एका छोट्याशा दिग्रस नावाच्या गावात होतो तेव्हा, तिथे प्रसिद्ध झालं. आणि हा इतका योगायोग, मला जेव्हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला हे आठवलं की आपलं पहिलं साहित्य इंद्रधनूने छापलं होतं. पुन्हा इंद्रधनूनेच आपल्याला हा पुरस्कार दिलेला आहे. आणि ज्या शहरात मी 1985 साली खिशात 800 रुपये घेऊन आलो होतो फक्त माझ्या मामाकडे, माझे मामा पण इथे बसलेले आहेत, त्यांच्याकडे मी आलो होतो 1985 साली. आणि ज्या शहराशी आपलं पहिल्या दिवसापासून मला जे नातं जुळलं आहे शहराशी, मी 4 वर्ष ठाण्यामध्ये होतो, त्यानंतर 10 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी कधी बांद्रा, भांडूप, दहिसर असा फिरून 2002 साली पुन्हा ठाण्यामध्ये आलो, आणि तेव्हापासून मी परत ठाण्यामध्ये आहे. मला असं वाटतं की आपलं त्या शहराशी जे नातं जुळत असतं ते वेगवेगळ्या पद्धतीने जुळत असतं. गेल्या 20-22 वर्षांमध्ये मी संपूर्णपणे ठाण्याचं झालो आहे. म्हणजे इतका की मी आता गावी गेलो तरी 3ऱ्या-4थ्या दिवशी मला परत इकडे यावंसं वाटतं. आपलं त्या म्हणजे गाव आपल्या रक्तात असतंच, पण जिथे आपलं कर्तृत्व बोलतो, जिथे आपण सगळं करतो, पुढचं आयुष्य घालवतो, त्या शहराशी एक नातं जुळतं आपलं. त्यामुळे मला स्वतःला आता एक कोपरी ठाणे पूर्व असं म्हटलं की असं वाटतं चला सुरक्षित जागी आलो आपण, असं वाटतं मला. तर तशी भावना माझी आज झालेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम इंद्रधनूचे आभार मानतो या पुरस्कारासाठी, की हा मोठा गौरव त्यांनी माझा केलेला आहे. आणि मी जे ठाणं स्वीकारलं होतं त्या ठाण्याने पण मला स्वीकारलेलं आहे या पुरस्कारामुळे, असं मला ही भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे. आता आपण तुमच्या प्रश्नाकडे वळू. मी म्हणजे सुरुवातीला खूप दिवस माझ्यावरती चित्रपट समीक्षक हा शिक्का होता. त्यानंतर मी जेव्हा 2 पुले एक हाप लिहायला लागलो तेव्हा जवळपास 4-5 वर्ष लोकांना माहिती नव्हतं की तंबीदुराई कोण आहे. आणि मी सहसा सिनेमाचं लिहित असल्यामुळे कुणाला माझ्या नावाची शंकासुद्धा येत नव्हती की मी तंबीदुराई मी असेल. म्हणजे जवळपास 4-5 वर्ष ते झाकलेलं राहिलं, आणि ते झाकलेलं राहावं यासाठी मी एक पुरस्कारसुद्धा नाकारला. म्हणजे तो पुरस्कार या अटीवर देणार होते की त्या लेखकाने स्टेजवर यायचं पुरस्कार घ्यायला, तर मी म्हटलं मी स्टेजवर जाणार नाही. आणि मी त्यांना पण 4-5 वर्षानंतर हळूहळू ते माहिती झालं, आणि मग मी लोकांना माहिती झालं की मी तंबीदुराई लिहितो. ही सगळी ओळख निर्माण झालेली असताना म्हणजे मी पत्रकारसुद्धा असल्यामुळे डोक्यात सतत एक विचार असतात की भाषेसंबंधी विचार येत असतात, साहित्यासंबंधी विचार येत असतात की आजच्या पिढीने मराठी वाचावं यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सच्या नेहमीच्या वाचकांना सगळं माहीत आहे की आम्ही गेली जवळपास 15-16 वर्ष वृत्तपत्राची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. जे शब्द इंग्रजी शब्द सहज सरावाने आपल्या बोलण्यात येतात ते इंग्रजी शब्द वापरायचे, म्हणजे आपण आजच्या पिढीशी जवळून साधू, म्हणजे त्याला ते फार परक वाटणार नाही असे एक आम्ही धोरण मुद्दामून ठरवलं. त्यामुळे कोर्ट काय असेल, युनिव्हर्सिटी असेल, असे जे शब्द आपण सहज वापरतो, अरे कोर्टात गेला होतास का, आपण न्यायालयात गेला होतास का असं विचारत नाही ना कोणाला, मग कोर्ट शब्द वापरूया. असं मी आजच्या पिढीशी जवळीक साधण्यासाठी अशा प्रकारचे खूप प्रयोग केले महाराष्ट्र टाइम्समध्ये. या सगळ्या प्रयोगांविषयी विचार करतानाच माझ्या मनात एक सतत विचार होता की
आजच्या पिढीने मराठी साहित्य वाचावं, आजच्या पिढीने त्याकडे वळावं, यासाठी काय केलं पाहिजे. आणि माझ्या डोक्यात एक दिवस तशी कल्पना आली की मी जेव्हा तरुण होतो, म्हणजे वाचनाकडे वळत होतो, मराठी वाचनाकडे, तेव्हा बाबुराव अर्नाळकर हे एक मोठं नाव होतं अशा साहित्यामधलं. आणि यांच्यासारखे जे सगळे लेखक होते, बाबुराव अर्नाळकर काय, सुहास शिरवळकर, श्रीकांत सेनकर, ह्या सगळ्या मंडळींनी एक मोठं काम काय केलं होतं. आपण बालवाचनाकडून जेव्हा प्रौढ वाचनाकडे वळतो तेव्हा त्यांनी त्याच्या सेतूचं ब्रिजचं काम केलं होतं. म्हणजे बालवाचनाकडून या रहस्यमय साहित्याकडे, गूढ साहित्याकडे वळायचं आणि मग प्रौढ साहित्याकडे वळायचं. माझ्या असं लक्षात आलं की गेले काही वर्ष हा ब्रिज दिसत नाही आहे. म्हणजे अर्नाळकरानंतर आपल्याकडे लेखकच झाला नाही अशा प्रकारचं लिखाण करणारा. त्याला थोडंसं हे कमी दर्जाचं साहित्य अशा प्रकारे आपल्या संमिश्रकांनी पण त्याची थोडीशी टीका केली अशा पद्धतीची. तर बाबुराव अर्नाळकर वाचतोस का अशा प्रकारे त्याला घेतलं. तर मला असं वाटतं की या पिढीने जर मराठी वाचायचं तर या ब्रिजची गरज आहे अशा प्रकारच्या. आणि रोहन प्रकाशनचे जे तरुण संपादक आहेत, रोहन चंपानेरकर, ते अशी अधूनमधून येऊन भेटायचे, आम्ही प्रकाशक म्हणून काय केलं पाहिजे नवीन विचारायला. तेव्हा मी एक दिवस त्यांच्याकडे ही कल्पना बोलून दाखवली की म्हटलं मला असं वाटतं की आजच्या काळातला एक डिटेक्टिव्ह आपल्याकडे मराठीमध्ये यायला पाहिजे. आता अर्नाळकरांचा डिटेक्टिव्ह जो झुंजार किंवा काळापहाड जे त्यांचे नायक होते ते आता जुने झाले आहेत. आजच्या काळातला विचार करणारा, आजच्या काळातली मूल्य असणारा, आजच्या काळातली मॉरॅलिटी असणारा असा नायक मराठीत यायला पाहिजे, ज्या योगे मराठी तरुण वाचक साहित्याकडे वळेल. आणि माझ्या मनात कशा प्रकारचा नायक असावा हे इतकं स्पष्ट जेव्हा त्यांनी रोहनने ऐकलं तेव्हा मला म्हणालं की तुमच्या मनात जर एवढी कल्पना स्पष्ट आहे काय असावं तर तुम्हीच का लिहित नाही. मी खरं तर त्याला सूचना करत होतो असं कोणीतरी सांग लिहायला कोणाला ती असं, आणि तो त्यांनीच माझ्याच गळ्यात मारलं ते. तोपर्यंत मी लिहिण्याचा विचार केला नव्हता, मी फक्त काय असावं असा विचार केला होता. आणि जेव्हा त्यांनी असं चॅलेंज दिलं तर तेव्हा मग म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करतो असं मी म्हटलं. आणि मग मी काय केलं तर अगस्ती नाव असं असावं की जे आपल्या संस्कृतीतलं वाटावं परंतु आधुनिक वाटावं, जुनाट वाटू नये, जुन्या काळातलं वाटू नये. आणि मग मला अगस्ती हे नाव सुचलं की अगस्ती हे नाव आहे जुन्या काळातलं, आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं असलेलं आहे आणि तरी आधुनिक वाटतं. मग मी अगस्ती कसा असावा याचं एक डिझाईन तयार केलं माझ्यामध्ये. आजच्या काळातला जर गुप्तहेर असेल तर तो कसा असावा, टेक्निकली अपडेट असावा हे योगायोगानं आलंच, कारण आज सगळेच टेक्निकली अपडेट असतात. पण शिवाय त्याची हुशारी कशात असावी, त्यांनी कशा प्रकारच्या केसेस सॉल्व कराव्या, त्याच्याकडे कशा प्रकारची माणसं जावी आमचे केस हातात घे म्हणून, असं त्याचं एक व्यक्तिमत्व तयार केलं. आणि रोहन प्रकाशनाची जी टीम आहे, संपादकांची टीम, त्या सगळे तरुण आहेत मंडळी, साधारणतः 30च्या घरातली, 30-35च्या घरातली. त्यांना मी वाचायला पाठवलं, म्हणून असा असा नायक माझ्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही मला सांगा, मग मी त्यात बदल करतो. अशा प्रकारे एक अगस्ती नावाचा नायक आधी आम्ही जन्माला घातला. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की रेग्युलर कथा ज्या प्रकारे असतात आपल्याकडे रहस्यकथा, त्यापेक्षा वेगळ्या काहीतरी रहस्यकथा मला हव्या होत्या आजच्या काळातल्या. आणि मग असं सहज माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आली की एखादी स्त्री अगस्तीकडे आली आणि असं म्हणाले की माझ्या मुलीच्या आयुष्यातलं 1.5 वर्ष चोरीला गेलेलं आहे, ते 1.5 वर्ष शोधून दे मला. ही एका ओळीची कल्पना माझ्या डोक्यात आली फक्त. आता हे 1.5 वर्ष काय असेल, ही केस काय असेल असं माझ्या डोक्यात काहीही नव्हतं. आणि मी ज्या एका ओळीभोवती हरवलेले 1.5 वर्ष अशी त्याची एक रहस्यमय कथा गेली. हे 1.5 वर्ष काय असावं, आणि ते सगळ्यांना त्या टीमला एवढं आवडलं रोहनच्या, आणि ह्याच प्रकारच्या कथा लिहा म्हणाल्या. मग मी माझं असं मी बोलताना ठरवलं होतं की साधारणतः 125 ते 150 पानांचं पुस्तक असावं, म्हणजे एका बैठकीत वाचून व्हावं अशा प्रकारचं पुस्तक. मग मी 150 पानांच्या अशा 3 कादंबऱ्या लिहिल्या. आणि 3 कादंबऱ्याचा पहिला सेट अगस्ती नावाने आला, त्याला प्रचंड लोकाश्रय मिळाला, लोकांना आवडलं ते. त्याच्यावरती आता वेबसिरीजसुद्धा येत आहे अगस्तीवरती. आणि मी आता पुढच्या 3 कादंबऱ्या अगस्तीच्या लिहितो आहे, म्हणजे माझी 4थी आणि 5वी लिहून झाली आणि 6वी मी लिहितो आहे. आणि हे सगळं माझं नेहमीचं पत्रकारितेचं आणि सगळं काम सांभाळून मी केलं. आणि मला आनंद झाला की ज्या डोक्यात जे आलं होतं माझ्या की मला काहीतरी तरुण पिढीसाठी करावं ते करू शकलो मी. खरोखर. पण तुम्ही आत्ता उल्लेख केलात तेव्हा तुम्ही उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला किंवा प्रत्येक साहित्यकृतीला त्यांच्या नावामध्ये एक वेगळेपण आम्हाला जाणवतं. मग जसं तुम्ही आत्ता अगस्ती, हे अगस्ती नाव का बरं आलं असेल तर अगस्ती असेल, किंवा तुम्ही जे टोपण नाव धारण करून इतकी वर्ष लिहित आलेलं आहे, ज्याचं आता रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर यामध्ये सुद्धा तंबीदुराई हे एक आगळं वेगळंच नाव आहे. याचा नेमका अर्थ काय आहे बरं, असा प्रत्येक वाचकाला प्रश्न पडेल. किंवा 2.25 पायांचा माणूस, छे असा कुठे माणूस असतो का 2.25 पायांचा, मात्र काहीतरी असणार त्यामागे, काहीतरी गूढ विचार नक्की असणार तुमचा. तर ही नावच कुठून पहिली सुचतात तुम्हाला, आणि त्या नावांमागे एक मोठी कथा आधीच तयार झालेली असते का?
पहिल्या नावामध्ये एक वेगळा विचार होता. दोन फुलू एक हाप या नावामागे. तो थोडक्यात तुम्हाला सांगतो आता. खरं तर अनेकांनी दोन फुल एक हापचं संच वाचलेले आहे, त्यामुळे त्या लोकांना ती कथा माहिती आहे काय नेमकी होती ती. म्हणजे याचं माझ्या लेखनाचं किंवा एकूण सगळ्याच प्रवासाचं श्रेय जे आहे, मी विनोदी लेखक म्हणून घडलो किंवा पत्रकार म्हणून घडलो, या सगळ्या गोष्टींचं जे श्रेय जातं ते योगायोगाने असं आहे की माझ्या आयुष्यात 4 कर आले. म्हणजे मी दोन्ही कर जोडून असं माझ्या प्रस्तावनेला म्हटलं आहे, तसं ते 4 कर माझ्या आयुष्यामध्ये आले. की मी जेव्हा पत्रकार नव्हतो, मी खरं सर ITI केलेला माणूस आहे. रेडिओ टेलिव्हिजन दुरुस्ती करण्यामध्ये मी ITI केलं होतं. माझा पत्रकारितेशी काही संबंध नव्हता आणि मी पत्रकारितेचा कुठलाही कोर्ससुद्धा केलेला नाही आहे. त्यामुळे मी अगदी अपघाताने पत्रकार झालो. तर पहिले कर जे होते त्याच्यामध्ये ते होते भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकरांशी भेटलो आणि तेव्हा मी काही केलं नव्हतं. त्यांनी एक राजधानी मुंबई नावाचा पेपर निघाला होता. त्यासाठी त्यांनी जाहिरात दिली होती की कोणाला जर लिखाणात इंटरेस्ट असेल, पत्रकारिता करायची असेल तर त्यांनी येऊन भेटावं. आणि मी माझी चांगली नोकरी सोडून इकडे आलो. जास्त पगाराची नोकरी सोडून कमी पगाराची नोकरी स्वीकारली आणि मी पत्रकार झालो. त्यामुळे भाऊ तोरसेकर हे पहिले आयुष्यात आले. तो पेपर फार चालला नाही. त्यानंतर दुसरी नोकरी मी सकाळमध्ये स्वीकारली मुंबईच्या. तर तिथे संपादक होते राधाकृष्ण नॉर्वेकर. नॉर्वेकर हे म्हणजे पत्रकार आणि माणुसकी कशी जपावी सतत, आणि पत्रकार म्हणून बातम्या निवडताना किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या हृदयाला कसं कामाला लावावं, फक्त बुद्धीने काम न करता हृदयाने कसा विचार करावा, याचे धडे मला सगळे मिळाले ते नॉर्वेकरांकडे मिळाले. हा आयुष्यात आलेला दुसरा कर होता. तिसरा कर जे माझे गुरु आहेत, ज्यांनी माझं पुढलं सगळं आयुष्य, माझं लिखाण घडवलं, पत्रकार म्हणून माझ्यावर जे सगळे संस्कार झाले पुढचे, म्हणजे नैतिकतेचे संस्कार असो, लिखाणाचे संस्कार असो, पत्रकार म्हणून तुम्ही समाजात कसं वागावं याचे संस्कार होते, हे सगळे संस्कार जे केले ते अरुण टेकेकर यांनी माझ्यावर केले. त्यांनी अक्षरशः बोट धरून आम्हाला शिकवलं सगळं. तेव्हापासून जी माझी सहकारी शुभराज चौकर पण इथे आहे. आम्ही तेव्हा अगदी 20-22 वर्षाचे तरुण होतो. त्यांनी आम्हाला मुलांसारखंच सगळं शिकवलं हातात धरून. त्यामुळे तिसरे कर जे आयुष्यात आले हे आमचं भाग्य होतं. अरुण टेकेकर त्यांच्यामुळे मी घडलो. आणि त्यानंतर आपला विचार कुठलाही असो, राजकीय विचार काही असो आपला, आपण समाजाचा खुलेपणाने विचार केला पाहिजे. तुमची मतं एका ठिकाणी, तुमचं समाजाकडे बघणं वेगळ्या ठिकाणी, दोन गोष्टी वेगळ्या आहे. समाजामध्ये मोकळेपणे वावरता आलं पाहिजे. कुठलाही किंतु मनात न बाळगता समोरच्या माणसाशी बोललं पाहिजे तुम्ही. हे जे सगळे संस्कार दिले ते कुमार केतकर यांनी दिले. त्यामुळे हे 4 कर माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठली गोष्ट असेल तर मी या चौघांचं स्मरण करतो आधी. तर टिकेकरांमुळेच हा कॉलम सुरू झाला, दोन फुले खाप. टिकेकर हे थोडेसे ब्रिटिश विचारांचे होते, ब्रिटिश शिस्त. म्हणजे त्यांचे सगळे आदर्श पण ब्रिटिश होते आणि त्यांचं वागणं पण ब्रिटिशासारखं, सगळे एटिकेट मॅनर्स सगळे पाळले पाहिजे अशा प्रकारचे त्यांचे होते. तर त्यांनी कुठेतरी एक विनोदी कॉलम ब्रिटनमध्ये वाचला होता. त्या कॉलमचं स्वरूप जे होतं ते उभा एक स्तंभ आणि त्याचे 2.5 भाग, म्हणजे 2 मोठे तुकडे, एक छोटा तुकडा, त्याला टेलपीस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. त्यामुळे 2 तुकडे आणि एक टेलपीस असं त्यांच्या डोक्यामध्ये एक स्तंभ होता. आणि त्यांनी एक दिवस बोलता बोलता मला म्हणाले की तू अशा प्रकारचा एक स्तंभ लोकसत्तेमध्ये लिही, विनोदी स्तंभ, हलका फुलका. कारण तोपर्यंत मी ज्या समीक्षा लिहिल्या होत्या, चित्रपट समीक्षा, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आता एक विनोदाचा थ्रेड असायचा. म्हणजे जेव्हा सिनेमा गंभीर असतो तेव्हा आपल्याला गंभीरच लिहावं लागतं. परंतु जेव्हा सिनेमाविषयी गंभीरपणे लिहिण्यासारखं काही नसतं, असे सिनेमे खूप असतात की ज्याचा खरं विचार करण्याची फार गरज नसते, तेव्हा विनोदाचा आधार घ्यावा लागतो त्या रिव्ह्यूसाठी सुद्धा. काय पिक्चर तुम्ही बघा ना बघा, किंवा रिव्ह्यू तरी वाचा. त्यामुळे त्या पद्धतीने एक काहीतरी शैलीदार रिव्ह्यू लिहायचा असतो. तर तेव्हा त्यांना मनात असं दिसलं की याच्याकडे विनोदाचा एक काहीतरी सेन्स आहे चांगला. आणि ते म्हणाले की तू अशा प्रकारचा एक कॉलम लिही. आणि त्याचं स्वरूप त्यांनी मला जे सांगितलं ते असं होतं की 2 मोठे तुकडे आणि एक छोटा तुकडा. मग त्या अशा कॉलमला नाव काय द्यायचं, शीर्षक याला? तर तेव्हा माझ्या डोक्यात असं निघालं की 2 फूल एक हाप असं त्या कॉलमला नाव देऊया आपण. ते त्यांना नाव खूप आवडलं आणि त्यांनीच मला सांगितलं की तुझ्यावरती चित्रपट समीक्षक म्हणून शिक्का बसलेला आहे आणि आपल्या समाजाची वृत्ती जी आहे, मराठी समाजाची विशेषतः, ते सिनेमात काम करणारे आणि सिनेमावर लिहिणारे दोघांकडे पण जरा डाव्या दृष्टीने बघितलं जातं. ठीक आहे, सिनेमात काम करतो, ठीक आहे, सिनेमावर लिहितो. तर ह्या वृत्तीचा परिणाम होऊ नये आणि तुझ्या लेखनाकडे फार हलकेपुलकेपणाने बघितलं, सिरियसली बघावं या विनोदी लिखाणाकडे सुद्धा, म्हणून तू टोपण नाव घे लिहिताना, असं मला त्यांनी सांगितलं. आणि मग 2 फूल एक हाप हे जर नाव ठेवलं आपण कॉलमचं, तर टोपणगाव नाव काय घ्यावं हे जेव्हा डोक्यात होतं तेव्हा मला असं वाटलं की जेव्हा उडप्याच्या हॉटेलमध्ये आपण जातो तेव्हा चहाची वगैरे ऑर्डर देतो, तर 2 फूल एक हाप चहा दे असं पण म्हणतो त्याला. जरा 2 फूल एक हाप द्याले. आणि तिथली जी मुलं असतात त्यांना तंबी म्हणतात. त्या मुलांना तंबीचा अर्थ होतो धाकटा भाऊ.
अण्णा म्हणजे मोठा भाऊ तमिळमध्ये आणि तंबी म्हणजे धाकटा भाऊ. तर त्याला तंबी असं बोलवतात. तर मी टीकेकरांना म्हटलं की मग मी असं करतो, मी तंबी हे नाव घेतो, 2 पुलेखाप आणि ते सर्व करणारा जो आहे तो तंबी, असं मी त्याला नाव देतो. तर मला म्हणाले छान नाव आहे, पण हे नाव खरं वाटावं यासाठी आपण तामिळमधलं एखादं लोकप्रिय आडनाव त्याला जोडूया. आणि दुराई हे अत्यंत लोकप्रिय आडनाव तामिळमधलं, अण्णा दुराई हे मोठे नेते होते तिथले. तर त्यांनी त्या तंबीला दुराई जोडलं आणि त्यातनं तंबी दुराईचा जन्म झाला तेव्हा. एखाद्या व्यक्तिरेखेचा जन्म कसा होतो, म्हणजे एक पत्रकार एका एका संपूर्णपणे वेगळ्या व्यक्तिरेखेला जन्म देतोय आणि तिचा जन्म किंवा तिचं नामकरण कसं होतं, म्हणजे फारच सुंदर आहे. आणि आता 4 कर तर तुम्ही सांगितलेत, 5व्या करांची सुद्धा भर अनेक वर्षापूर्वी म्हणजे ते ठाणेकर, तर त्यांची भर पडलेली आणि आहे. आताच्या मध्ये संपादक करंदीकर आहेत. क्या मग या करांवर काही लिहिण्याचा म्हणजे मानस आहे की नाही? नाही, मी माझ्या प्रस्तावनेमध्ये 2 पुलेखापच्या दोन्ही कर जोडून असं त्याचं हेडिंग आहे आणि त्यातले जे कर आहेत ते सगळे हे कर आहेत सगळे जे माझ्या आयुष्यात आले ते, असं त्या प्रस्तावनेमध्ये मी लिहिलेलं आहे. तो मगाचा जो प्रश्न होता की हे पहिलं अडीच हे योगायोगाने आलं होतं माझ्याकडे अडीच. आणि मला असं वाटलं की माणूस अपूर्ण असतो, कुठलाही माणूस पूर्ण नसतो, त्यामुळे हे अडीच आहे ते बरोबर आहे. त्यानंतर मी जेव्हा कादंबरी लिहिली तेव्हा त्याला मी 2.25 पायाचा माणूस असं म्हटलं. मी इकडे अडीच झाले, इकडे 2.25 येऊ देतात असं म्हटलं. तेव्हा 2.25च्या मागे एक विचार तोच होता की मी जे म्हटलं कुठलाही माणूस अपूर्ण नाही आहे. एक त्याची जी व्यक्तिरेखा आहे, 2.25 पायाचा माणूस जो नायक आहे तो एका पायाने थोडासा लंगडा आहे, एक पाय कमी आहे, म्हणजे एक आहे, एक पूर्ण पाय, एक पाऊण पाय आहे त्याला. आणि ते त्याच्यातला जो गंड आहे, न्यूनगंड आहे की आपण आपल्यात काहीतरी न्यून आहे असं त्याला वाटत राहतं. त्या न्यूनावर मात करण्यासाठी तो इतर लोकांपेक्षा शहाणा बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शहाण्या बनण्याच्या प्रयत्नात त्याच्या आयुष्यात काय काय होतं याची सगळी स्टोरी येते. त्यामुळे मी त्याला मग 2.25 पायाचा माणूस असं कादंबरीला नाव दिलं. त्याच्यानंतर मग इथे जेव्हा कॉलम सुरू करायचं ठरलं मला वटामध्ये, मी लोकसत्तामधून वटामध्ये आलो तेव्हा कॉलमचं नाव काय घ्यावं असं ठरलं. तर म्हटलं मग आपण 2.5-2.25 कायम ठेवूया आणि आपण 1.5 की करूया. तर मग 1.5 दमडी असं केलं. त्याच्यामध्ये मी म्हटलं कदाचित आपल्याला 1.5 दमडीचा लेखक म्हणतील तर म्हणू देत. पण 2.25 पायांचा माणूस याला सुद्धा, या कादंबरीला सुद्धा आता ती इंग्रजीमध्ये सुद्धा प्रकाशित होणार आहे लवकरच. ती इंग्रजीमध्ये प्रकाशित होत आहे आणि त्या कादंबरीवर गेली 5 वर्ष सिनेमा करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आणि उमेश कुलकर्णी, सगळ्यांना माहिती आहे उमेश, दिग्दर्शक उमेश हा त्याच्यातून सिनेमा करतो आहे. पण काय आहे त्या कादंबरीमध्ये ॲनिमेशन आणि लाईव्ह असं दोन्हीचं मिश्रण आहे. कारण त्याच्या कादंबरीमध्ये मांजर हे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. त्या मांजराचं संपूर्ण विश्व त्यात उभं केलेलं आहे. मांजर आणि त्याचा नायक दोघे एकमेकांशी बोलतात कादंबरीमध्ये. तर त्याच्यामध्ये लाईव्ह आणि ॲनिमेशन असं मिक्स असल्यामुळे त्याचं बजेट खूप जास्त आहे. आणि मराठीमध्ये एवढ्या बजेटचा सिनेमा जर करायचा तर रिकव्हरीची व्यवस्था पाहिजे. त्यामुळे तो व्यवस्थित आहे मला. पण त्याने मला शब्द दिला आहे की त्याला या सिनेमावर करायचं आहे कादंबरीवरती. आणि इंग्रजीत तरी आता येतेच आहे, ती ट्रान्सलेट झाली आहे. पुढच्या साधारणतः 1-2 महिन्यात प्रसिद्ध होईल ती. अनेक मालिकांसाठी, चित्रपटांसाठी सुद्धा तुम्ही संवाद लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा अनेक गाजलेल्या आणि नामवंत म्हणजे न्यूजपेपर्स किंवा वर्तमानपत्रांसाठी तुम्ही खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे, खूप मोठं योगदान आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की चित्रपट समीक्षण असेल किंवा विनोदी लेखन असेल, राजकीय सामाजिक लेखन असेल, तर ही सगळीच अंग वेगवेगळी आहेत. म्हणजे या प्रत्येक जॉनर आहे आणि विनोदी लेखनाला आपण कुठेही चित्रपट समीक्षणात घालू शकत नाही, चित्रपट समीक्षणाला राजकीय सामाजिक रंग देऊ शकत नाही. तर हे सगळं सांभाळणं आणि या स्वतःच सीमा तयार करणं आपल्यासाठी, एक लेखक म्हणून ही बॉर्डर आपल्यासाठी तयार करणं, हे कितपत सोपं आहे आणि कितपत अवघड आहे? खरं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. कारण अनेकदा असं होतं की वृत्तपत्रात काम करताना तुमच्याकडे खूप काही गोळा होत असतं. म्हणजे पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला जगाला जे दिसत असतं त्यापेक्षा थोडं जास्त दिसत असतं, जास्त जवळून दिसत असतं. त्यामुळे अनेक लोकांच्या, नेत्यांच्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात, मनोरंजन क्षेत्रात वावरणारी माणसं असो, राजकारणात वावरणारी माणसं असो, त्या माणसांचे एक वेगळे चेहरे आम्हाला दिसत असतात जे लोकांना माहिती नसतात. आणि आम्ही ते सांगू पण शकत नाही की आम्हाला असं तर माहिती आहे पण सांगण्याची काही सोय नसते. तर हे माझ्या मनात साचलेलं होतं. त्याला मला या कॉलममधनं मोकळी वाट मिळाली की विनोदाच्या नावाखाली अनेक गोष्टी मी लिहिल्या ज्या मला माहिती होत्या त्यातल्या. आणि सुदैव असं की गेल्या 25 वर्षामध्ये एकही राजकारणी दुखावला गेला नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्यावर लिहिलेलं सुद्धा त्यांनी एन्जॉय केलं. ही सीमारेषा पाळणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्या माणसाविषयी लिहिता त्या माणसाला बोचकारे न काढता, तुम्ही त्यांना ओळखाडे न उमटवता
त्याच्यातलं व्यंग, त्याच्या वागण्यातली विसंगती तुम्हाला दाखवून द्यायची असते आणि ती विसंगती दाखवताना त्याचा अपमान करायचा नसतो. हे सगळं भान सांभाळायचं असतं. मला असं वाटतं की मी पत्रकार म्हणून लिहित असताना हे भान आपोआप येतं तुमच्याकडे. म्हणजे एक लेख लिहिणं आणि अग्रलेख लिहिणं यात खूप बारीक सीमारेषा असते. ती जर तुम्हाला कळली नाही तर तुम्हाला पत्रकारच होत नाही. लेख लिहिणं वेगळं असतं, अग्रलेख लिहिणं वेगळं असतं. अग्रलेख ही वृत्तपत्राची भूमिका असते, लेख ही तुमची स्वतःची भूमिका असते. त्यामुळे अग्रलेख अधिक जबाबदारीने लिहावा लागतो. लोक त्याच्याकडे या वृत्तपत्राची ही अशी भूमिका आहे असं म्हणून बघत असतात. तेव्हा तुम्ही जेव्हा एकटे जरी लिहित असता तरी तुम्ही सगळ्यांच्या वतीने लिहित असता. ते भान बाळगावं लागतं. हे भान बाळगताच मला असं वाटतं की मला एवढे कादंबरी लिखाण वेगळं, कथेचं लिखाण वेगळं, सिनेमाचं लिखाण वेगळं, सिरियलचं वेगळं, OTTचं वेगळं, हे सगळं भान आपापच तुमच्याकडे येतं पत्रकार म्हणून काम करताना. याचा मला फायदा झाला पत्रकार म्हणून काम करण्याचा, कारण हे मला भान आलं. आणि त्यामुळे मी लिहिताना त्या पद्धतीचं लिहित गेलो की मला आता जर स्वस्ताईनं माहीत आहे वेब सिरीज जर लिहायची तर मला मोठा विचार करावा लागतो. सिरीज लिहायची तर आता माहीत नाही किती दिवस चालेल. सुरुवातीला कमी विचार केला जातो, त्याला TRP मिळाला तर मग पुढे मोठा विचार करायचा असतो. सिनेमाचा विचार तर मला 3च तासात करायचा होता, अलीकडे 2च तासात करायचा असतो. तर हा तुमच्या डोक्यामध्ये हा विचार यावा लागतो. माझ्याकडे ही कथा आहे, आता मला ही 70 दृश्यातून मांडायची आहे, फक्त 2 तासात मांडायची आहे. तर ते दृश्य कशी विभागायची हे भान मला वाटतं मला पत्रकारांनी दिलेलं आहे आणि ते लिहिताना मी त्या पद्धतीने बाळगत आलो. त्या पद्धतीने वास्तविक जगात आपल्याला अनेक गोष्टींची माहिती देणारे असे अनेक पत्रकार मात्र आपल्याला आभासी जगात सुद्धा तेवढ्याच तल्लीनतेने वावरताना दिसतात. आणि त्यातले एक म्हणजे आत्ताच इंद्रधनू 2024 ठाणे मानबिंदू पुरस्कारांनी जे सन्मानित झालेले आहेत ते सन्माननीय श्रीकांतजी बोजेवार. श्रीकांतजी, अत्यंत छोटी मुलाखत होती. खरं तर मी म्हणाले तसं की प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक चॅप्टरवर एक मोठी मालिका तयार होईल इतका तुमचा अनुभव आहे आणि इतकं सांगण्यासारखं आहे. मात्र खूप छान सगळ्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले आभार आणि पुन्हा एकदा पुरस्कारासाठी खूप अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद, सगळ्यांचे आभार. श्रीकांतजी, तुम्हाला विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. तर त्यांच्या आयुष्यातला हा 5वा कर म्हणजे संपूर्ण तमाम ठाणेकर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवलीतच, पण त्याचबरोबर इंद्रधनू या संस्थेबद्दलचं आजपर्यंतचं तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा यामुळेच इंद्रधनू आजही म्हणजे 1987 साली सुरू झालेली ही संस्था 35व्या वर्षात आहे आणि पुरस्कारांचं हे 24वं वर्ष आहे. ही इतकी यशस्वीरित्या ही कामगिरी करू शकते कारण फक्त हे रसिक प्रेक्षक किंवा रसिक श्रोते जे आजही तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आपुलकीने या प्रत्येक कार्यक्रमाला, सोहळ्याला उपस्थिती दाखवतात ते सगळे ठाणेकर. म्हणून 6वे कर इंद्रधनूचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी अमृतकर आणि इंद्रधनूचे प्रतिनिधी या सगळ्यांकडनं मी आपले आभार व्यक्त करते. इंद्रधनू परिवारातर्फे आपले आभार व्यक्त करते. तुम्ही इथे आलात आणि अत्यंत सुंदर कार्यक्रम हा तुमच्या टाळ्यांनी, तुमच्या आशीर्वादाने इथे पार पडलेला आहे. पुन्हा एकदा पुरस्काराचे सगळे मानकरी त्यांचं खूप अभिनंदन. ज्योतिताई, मयूरजी आणि श्रीकांतजी आपलं खूप अभिनंदन. सुहासताई, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आजही इंद्रधनूसाठी तुमचा जो पाठिंबा आणि आशीर्वाद आहेत ते कायम आमच्या पाठीशी असेच राहू देत, त्याबद्दल आपले आभार. हा सोहळा इथेच संपन्न झालेला आहे, संपलेला आहे असं मी जाहीर करते. उद्याही कार्यक्रम आहे, तर ज्यांनी तिकीट्स काढलेली आहेत त्यांनीच ना त्यांनी नक्की यावं. आणि खूप सुंदर असा रंगोत्सव 2024 उद्यासुद्धा पार पडणार आहे, तर त्यालाही तशीच उपस्थिती दाखवावी असं मी आवाहन करते. धन्यवाद.